पण ह्या सगळ्या सुखापेक्षा एक निरअतिशय सुख आहे आणि त्या सुखाला मग कोणताही अस्त्रही नाही, कोणताही विषय नाही, कोणी कारण नाही. असं निर्विषयी सुख असणारं, निरपेक्ष असणारं सुख एक आहे. त्या सुखाला मोक्ष असं म्हणतात, त्यालाच उच्च स्थिती असं म्हणतात. आणि ती उच्च स्थिती मानवी जन्मामध्ये प्रत्येकाला मिळवून घेता येते. वास्तविक ते आपलं स्वरूपच आहे, मिळवावी लागते असं म्हणायचं एक व्यवहार म्हणून. नाहीतर परमार्थामध्ये कुठून कुठं जायचं असा काही प्रवास मांडलेला. फक्त आम्हाला सवय झालेली आहे इथून तिथं जायचं आणि हे मी मिळवलं, हे मी करीन. काही नाही महाराज, प्रारब्धानं अन्न मान धन हे मिळत असतं. मग आपलं करणं हे ठरलेलं आहे. फक्त यामध्ये विहित काय ना निषिद्ध काय याचा मात्र आपण विचार केला पाहिजे. म्हणून परमार्थी मनुष्यानं संपत्ती मिळवायची आहे इथं, पण काही शुद्धीमधली संपत्ती नव्हे. इथं मिळवायची आहे ती खरी संपत्ती. त्याला शमादी षटक संपत्ती म्हणावं. त्याला विवेक, वैराग्य, शमदमादी संपत्ती आणि मुमुक्षुता ही पहिली साधन चतुष्टय म्हणतात याला. आणि ही पूर्वतयारी आहे. परमार्थ ज्यानं करायचा आहे त्याला ही पूर्वतयारी करावी लागते. अगदी जेवण करायचं झालं तरी पूर्वतयारी करावी लागते. आणि मग हे कामाला का कळत नाही, तर आम्ही कधी जेवणाच्या खोलीमध्ये गेलोच नाही, कधी बघितलं नाही. भाज्या कशा नीट कराव्या लागतात, कशा धुवाव्या लागतात, ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत. पण अनुभव घ्यायला पाहिजे, बघायला पाहिजे. एखादा दिवस स्वतः चहा करून बघायला पाहिजे. त्याशिवाय किती खटाटोप आहे, किती भांडी काय करावी लागतात, काढावी लागतात, किती धुवावी लागतात, हे ज्याचं त्याला कळतं. तसं खरा परमार्थ करणारा उक्ता परमार्थ नाही, विकत घेता येत नाही. आणि मग असा परमार्थ ज्याला करायचा आहे आस्थेनं, त्याला ही सगळी पूर्वतयारी करावी लागते. एखाद्या शेतकऱ्याला आता भाताची रानं तयार करायची आहेत म्हटल्यावर कितीतरी त्याला काय करावा लागतो, त्रास घ्यावा लागतो. कितीतरी मशागत करून त्याची बारकावे त्याला करावे लागतात. आणि मग हे कधी त्याला फळ मिळतं, तर पिकाच्या उगवणीकरता, पिकाच्या पुढल्या महाराज उच्च प्रतीचं पीक यावं, दर्जेदार यावं, आणि मग ते पीक आपल्याला घरी खाण्याकरता करण्याकरता हे या सगळ्या गोष्टीचा तपशील त्यानं शेतकऱ्यानं बघावा. त्या पद्धतीनं आपण देखील परमार्थामध्ये हे कशासाठी करत आहोत याचा निश्चय व्हावा. म्हणून विवेकाची गरज आहे. विवेक हा परमार्थाचा पाया आहे. वेगळं वेगळं करणे, विविच्य हा धातू आहे. आणि मग असं वेगळं करता आलं पाहिजे. आणि त्या विचाराच्या मग कक्षा आहेत, त्या विचाराचे प्रकार आहेत. सारासार विचार सांगितलेला आहे, नित्यानित्य विचार आणि आत्मा अनात्म विचार. सार म्हणजे आपल्याला योग्य काय हे कळायला पाहिजे, अयोग्य काय हे कळायला पाहिजे, आत्मा म्हणजे काय हे कळायला पाहिजे, अनात्मा म्हणजे काय हे कळलं पाहिजे, आणि मग नित्य काय अनित्य काय हेही कळायला पाहिजे. आणि मग हे तीन विचार प्रमुख सांगितले. आणि मग हे विचार एकदा पटवून घेतले की मग परमार्थ हा आपल्या उन्नतीसाठी हे कळतं. आणि असं एकदा सिद्ध झालं की मग घर बसल्या परमार्थ करता येतो. परमार्थ ही भूमिका माणसाची मुळचीच आहे. मनुष्य हा संसारासाठी आलेलाच नाही. मुळात मनुष्य जात सकळ स्वभावता भजन. आपल्या आत्म्यावरच सगळे लोक प्रेम करतात महाराज. उगाच आता आम्ही दाखवतो माझं मुलावर प्रेम आहे, माझं पत्नीवर प्रेम आहे, माझं घरावर प्रेम आहे. आपल्या लहान मुलाची मुके घेतो, ते त्या मुलाला महाराज त्याचे दाढीचे केस टोचतात, ते त्याला कळत नाही, पण याला आनंद असतो म्हणून तो मुके घेतो. हा दृष्टांत महाराज 600-700 वर्षापूर्वीचा आहे. हा काय उदाहरण म्हणून नाही, एक दृष्टांत कळावा. माणसं आपल्याला सुख लाभावं एवढीच काय इच्छा आहे. आणि प्रत्येकानं असं सुखी व्हावं अशी प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. आणि मग ही अपेक्षा, सुखी होण्याची जी अपेक्षा आहे ती सुखरूप होण्यापेक्षा खालच्या दर्जाची आहे. सुखरूप होणं अतिउच्च आहे, सुखी होणं हे महाराज त्याच्या खालच्या दर्जा आहे. आणि जो मनुष्य सुखी होतो त्याला कधीतरी दुःख भोगावं लागतं. आणि एकदा सुखरूप जो झालेला आहे त्याला कधीही दुःखाचा वारा लागत नाही. म्हणून आम्ही सुखरूप आहोत. कशाच्या अवस्थेत सुखानं आहोत, सुखरूप आहोत, तर आत्मविचारानं आम्ही सुखरूप होऊ. आत्म्याचा विचार कायम टिकणारा आहे, अनात्म्याचा विचार कायम टिकणारा नाही. म्हणून अगदी व्यवहारात सुद्धा आम्ही एखादी वस्तू घ्यायची झाली, कपडे घ्यायचे झाले, तरी सुद्धा आम्ही दुकानदाराला 4 वेळा विचारतो की बाबा हे सूत टिकेल काय, हे चांगलं आहे का, मला सांगा. हे कपडे घालायचे आहेत, आम्हाला शिवायचे आहेत, चांगल्या दर्जाचे आम्ही घेतो, एक 4 वर्ष टिकावेत.
आणि मग हे टेलरला सुद्धा विचारतो, कपडा कसा आहे, चांगला आहे काय, आतापर्यंत तुमच्याकडे शिवायलेल्या कपड्यापेक्षा कसा आहे, चांगला. हे टिकावा म्हणून आम्ही विचारतो. याचा अर्थ मला सांगा, कपडे नाशिवंत आहेत का घालणारा सुद्धा एक दिवस नाशिवंत आहे, कळायला पाहिजे. कपडे घालणारा सुद्धा एक दिवस जाणार आहे. हे वाईट वाटतं, अभद्र वाटतं, चुकीचं वाटतं बोलणं, पण तरी देखील महाराज, कपडे घालणारा ज्या अर्थी जाणार आहे त्या अर्थी कपडे देखील जाणारे आहेत. मग घेताना एवढी घासाघीस करून एवढी चिकित्सा का करतो, तर आम्हाला टिकावेत कपडे अशी इच्छा आहे. म्हणजे माणसाची अशी एक इच्छा आहे की काहीही केलं तरी टिकावू विचार त्याच्या मनात आहे, नाश व्हावं असं त्याला वाटत नाही. अगदी घरात बसायला खुर्ची घ्यायची झाली तरी सुद्धा ती खुर्ची पाय बघून घट्ट बघून घेतो आम्ही, समृद्धीच्या असो कशाच्या असो, चांगल्या चांगल्या आता आहेत ना, तरी देखील एखाद्या खुर्चीचा पाय मोडतोच. मला असं म्हणायचं आहे, खुर्चीचाच पाय मोडतो का बसणाऱ्याचा देखील मोडतोय? कधीतरी बसणाऱ्याचा देखील त्यावर पाय मोडतच आहे. याचा अर्थ बसणारा सुद्धा काही काळानं नाश पावणार आहे, काही काळ टिकणार आहे आणि काही काळात जाऊन त्याची उत्पत्ती आहे. म्हणजे असे विचार काही टिकायचे, काही तकलादू, काही क्षणभंगूर आहेत, काही थोडेसे दीर्घकाळ आहेत. आणि मग हे अगदी दुकानात गेलो आम्ही, घरात ताटं जरी घ्यायची झाली तरी देखील दुकानदार आम्हाला विचारतो, तुम्हाला घरी ताटं घ्यायची असतील तर जाड घ्या, आणि प्रेझेंटरला घ्यायची असतील तर पातळ घ्या, हलकी घ्या. आता काय हलकी आणि म्हणजे दरासाठी आम्ही असं सांगतो. आणि मग आम्हाला घ्यायची झाली तर जराशी जड घ्यायची का, ते टिकाऊ असावेत. असं प्रत्येक गोष्टीमध्ये असं टिकाऊ, रंग टिकला पाहिजे, वस्तू टिकली पाहिजे, चप्पल सुद्धा टिकलं पाहिजे महाराज. 200-300 रुपयाची गोष्ट असते पण घ्यायला पाहिजे महाराज, चिकित्सा करून घ्यायलाच पाहिजे, हुशार वागलंच पाहिजे संसारात, हे खरं आहे, फसायचं नाही. पण तरी देखील प्रत्येक गोष्ट अशी आम्ही टिकण्याकरता विचार करतो, याला शाश्वताचा विचार म्हणायचा, टिकाऊपणाचा विचार. पण हा विचार कुठपर्यंत टिकेल? आमच्या अंतिम जाण्यापर्यंत टिकेल. मग आमचं जाणं हे देहानं जाणं आहे का आत्मस्वरूपानं जाणं आहे? आमचं जाणं हे देह गेल्यानंतर आम्ही गेलो अशी आमची काय आहे भूमिका आहे, देह आल्यानंतर आम्ही आलो, हा एक भ्रम आहे महाराज. वास्तविक घागर मातीची बनलेली आहे. ती मातीची घागर मातीनं टिकवून ठेवली का घरच्या मालकानं टिकवून ठेवली? मातीमुळं ती टिकलेली आहे का मालकामुळं? मातीमुळं टिकली महाराज. मालक काय त्याला सांभाळेल, पडू देणार नाही, फुटू देणार नाही. पण खरं अस्तित्व तिचं मातीवर आहे का मालकावर? मातीवर आहे. मातीला तो भाजलेला आकार आलाय म्हणून घट झाला. अलंकार हा सोन्यानं धरून ठेवलाय का आम्ही धरून ठेवलाय? सोन्यानं. सोनं त्याचं खरं अस्तित्व आहे आणि दिसणं त्याचा अलंकार आहे. मग दिसण्यावरही नजर असायला पाहिजे, कारण आकार चांगला पाहिजे. एखादं मंगळसूत्र बनवायचं झालं तर वाट्या कशा असाव्यात, त्याचे शिंपले कसे असावेत. महाराज आमच्या भगिनीची किस्सा करून त्या सोनाराला सांगतात सगळं असंच पाहिजे, हे डिझाईन असंच. बरोबर आहे, आपण त्यात महाराज एखादी बुद्धीला आपल्याला जो आकार आहे तो करून घ्यायला पाहिजे, पैसे आम्ही देत आहे, बरोबर आहे. पण शेवटी अलंकार हा सोन्यानं धरलेला आहे, आम्ही नाही धरलेला. तो जपावा लागतो, त्याला आम्ही सांभाळावं लागतं, हे खरं आहे. त्याला व्यवस्थित कडी कुलपात बंदस्त ठेवावं लागतं. पण खरं अस्तित्व सोन्याचं, सोन्यावर आहे, अलंकाराचं. घागरीचं अस्तित्व मातीवर आहे. तसं आमच्या शरीराचं अस्तित्व चैतन्यावर आहे का देहावर आहे? चैतन्यानं याला धरून ठेवलंय आणि तो चैतन्य म्हणजे आत्मा. तो आत्मा कधी जात नाही, कधी येत नाही, म्हणून त्याला अजर अमर असं म्हणतात. त्याला जन्मच नाही म्हणून त्याला मरण नाही. मरण का नाही तर जन्मच नाही म्हणून. म्हणजे मी कायम सांगतो की गावात वस्तीला गाडी येते बघा, ती गाडी नाहीच आली तर आलेली गाडी वस्तीची दुसऱ्या दिवशी जाईल का? न आलेली जाईल? न आलेली जाणं शक्य नाही, कारण आलीच नाही ती. आणि आलेली आहे ती गेल्याशिवाय राहणारच नाही. तसं ज्याला हा देह मिळालेला आहे त्याला एक दिवस तो देह टाकावा लागेल, सुटतोच. का सुटतो? तर त्या देहामध्ये हे चैतन्य ठेवून घेण्याची क्षमता संपते. घागर कधी खराब होते? ती गळायला लागली की. हंडा एखादा, त्याला पाय आलं म्हणतात. एखादा डेरा फुटला की त्याला पाय आले म्हणजे त्याला उचलून बाहेर ठेवावा लागतो. आता तो पाणी साठवायच्या उपयोगाचा राहिला नाही, तो गळायला लागला, तो आता संसाराच्या उपयोगी राहिला नाही, आणि मग तो फुटला म्हणून बाहेर काढायचा. पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली म्हणून तो आता उपयोगाचा नाही. तसं चैतन्य धरून ठेवण्याची क्षमता या देहातली एकदा संपली की हा देह नव्हे चिखलू ओला हा चिखल आहे.
त्याला दहन करावं, पुरावं, काहीही करावं महाराज. हे विचार काशे पटवून घ्यायचे महाराज. अगदी स्पष्ट संकल्पना परमार्थातली कळाल्याशिवाय माणसाचं मन निश्चय करत नाही. नाहीतर मग परमार्थाच्या नावाखाली आम्ही काहीतरी वाचत आहोत, पारायण करत आहोत, करायला पाहिजे हे, पण थोडं थोडं महाराज आपल्यावर लावून घेतलं पाहिजे. हे माझ्यासाठी विचार आहेत. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सार काय, असार काय, हरीचा पाठ करणं हे कशात मोडतं हे प्रत्येकानं आम्ही जाणून घेतलं पाहिजे. हरिपाठाची किंमत केवढी आहे हे कधी कळेल? विचारानं पटवून घेतल्यानंतर कळेल. 3 गुणात जेवढं जेवढं आहे ते अनित्य आहे. 3 गुण आहेत, सत्व, रज, तम, आणि जे 3 गुणाच्या पलीकडं आहे ते नित्य आहे. नित्य टिकणार आहे सोनं. अलंकार कधीतरी असेल, कधीतरी नसेल. माती कायम टिकणारी आहे. घागर कधीतरी असेल, कधीतरी नसेल. आपलं आमचं आत्मचैतन्य कायम आहे. हा देह मळग्यातला गुरुवाचा एक दिवस जाईल आणि कुठेतरी अमेरिकेत जन्माला येईल. तुमचे सगळे देह इथं जातील आणि कुठेतरी जन्माला येतील, पण आतल्याला मात्र जन्म नाही. तो आत आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात. स्थित आहे, सर्व व्यापक आहे म्हणून त्याला व्यापक रूपानं ब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हटलं काय, आत्मा म्हटलं काय, हे असं वेदांताचे शब्द महाराज जराशे कळवून घ्यायचे. उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात नाही. जरा कानावर पडावेत हे शब्द आणि हे उपयोगाला येतील, शेवटला उपयोगाला येतील. आपल्याला काय होतंय, म्हणजे एखादा आम्ही मशागत करताना महाराज खत घालतो, जमिनीमध्ये कंपोस्ट टाकतो, तागाची पिकं आम्ही गाडतो, याचा फायदा कधी मिळेल आम्हाला? पुढं मिळेल. तसं आम्हाला अंतःकाळाला एखादा शब्द कळून जाईल की परमार्थामध्ये, वेदांतामध्ये असं का बरं सांगितलं असेल की आत्मा, देह, तादात्म्य, भ्रांती, अजातवाद हे शब्द ऐकून ठेवायचे. एक दिवस या शब्दांना आम्हाला पुनरावृत्तीनं हे शब्द कळून जातील. नाही, हे आपल्याला विहित कळायला पाहिजे, निषिद्ध कळायला पाहिजे. म्हणून आमची परमार्थाची पायाभरणी ज्याला म्हणतात पूर्वतयारी, ती पूर्वतयारी सारासार विचारावर आहे, विवेकावर आहे. मग विवेक हा संतांच्या संगतीत बसून सत्शास्त्र श्रवण करावं लागेल आणि नित्य काय आणि अनित्य काय याचा निश्चय झाल्याखेरीज आम्हाला आमचा पाया घट्ट होणार नाही. याला पूर्वतयारी म्हणावी. हे विवेक, या विवेकाला विचारच असा शब्द आहे महाराज त्याचा. म्हणून विहित आणि निषिद्ध असा एक टप्पा सांगितला विचाराचा. आम्हाला निषिद्ध कर्म करूच नाही असं सांगितलं. त्याच्याकरता संतांनी त्याला अनित्य मांडलं, असार मांडलं, अनात्मा मांडलं. विहित करायलाच पाहिजे. मला सांगा, आम्ही आता विवेकाच्या नावानं आम्ही परमार्थ करत आहोत, घरात बसले हे सगळं आम्ही व्यवहार करतच आहोत. आम्ही वारकरी आहोत, घरातले कुळाचार पाळत आहोत, कुळधर्म करत आहोत. परमार्थाच्या नावाखाली काहीतरी जप जाप उपासना सुरू आहे, व्रतवैकल्य सुरू आहे. मला सांगा, असा आमचा कायमस्वरूपी नित्यनेम आहे का हो? जसं शास्त्र सांगतं तसे आमचे नियम सुरू आहेत का हो? मला सांगा, देव पुजल्याखेरीज मी चहा पित नाही असा मनुष्य तुमच्या गावात आहे का? असेल एखादा, मी नाही म्हणणार नाही. पण आम्ही सुद्धा तसा नेम केला तर तो टिकतोय काय आमचा? नाही टिकत महाराज. पण खरोखर चहा पिणं हे विहित आहे का देव आधी पुजणं हे विहित आहे? देव घरातला देव पूजा करणं हे विहित कर्म आहे महाराज. आणि हे केल्याखेरीज मी चहा घेणार नाही अशी कोणाची बुद्धी आहे? कायम टिकली आहे? नाही टिकत. मग निषिद्ध करावा असं वाटतं. चहा पिणं म्हणजे निषिद्ध नाही महाराज, पण नियम विहिताचा करावा का निषिद्धाचा करावा? विहिताचा करा. विहित म्हणजे जे शास्त्रानं सांगितलेलं आहे ते. हे विहित कर्म पांडवा. माऊली सांगतात, ज्ञानोबा, गीताकार, शास्त्रकारही सांगतात की विहितस्य अनानुष्ठानात निंदितस्य च सेवनात अनिग्रहस्य इंद्रियानां नरपतनं गच्छति. आपल्याला विहित कर्म करावंसं वाटत नाही आणि फळ मात्र पाहिजे. माणसं असंच करतात, पुण्य करायला नको आणि पुण्याचं फळ मात्र पाहिजे. आणि इकडं पाप करायला आवडीनं करतात आणि पापाचं फळ दुःख मात्र मी भोगणार नाही. आणि ही परंपरा आताची नाही, वाल्यापळ्यापासून सुरू आहे. तो माणसं मारत होता, ब्राह्मण मारत होता, गावल त्याला मारत होता, भेटेल त्याला. आणि मग त्याने कितीतरी रांजण धरून ठेवले होते. नारद महर्षी भेटले त्याला, बाबा मी महाराज आहे म्हणाले, माझ्याकडे काय तुला देण्यासारखं नाही, फक्त मी एक विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर दे. तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या बायका मुलांना विचार, हे आतापर्यंत जे काही केलंस त्यामध्ये ती सहभागी आहेत का एवढं विचार. विचार चांगला होता महाराज. त्या वाल्यापळ्याने विचार केला. असं मला सांगणारा कोण महाराज भेटला? सगळं महाराज कीर्तन सांगणार आहेत, पण विचार सांगणारा कोण भेटला? आणि मग
नारदाने सांगितलं, त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. घरी गेला, विचारलं बायकोला, मी आतापर्यंत ज्या हत्या केल्या, जे काय वाईट वागलं त्यामध्ये तू सहभागी आहेस काय? ते म्हणाले, नाही, ते तुमचं तुम्ही पाप भोगा. म्हणाले, आम्हाला नाही सांगायचं, हे तुमची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि मग असं ज्यावेळी माणसं बोलायला लागली पापाविषयी, निषिद्धाविषयी, त्यावेळी त्या वाल्या कोळ्याला पटलं की बाबा तो महाराज सांगतेला बरोबर आहे म्हणाले. आणि मग नारदांना लोटांगण घातलं. मला असं म्हणायचं आहे की निषिद्ध कर्म केल्यानं पाप होत आहे असं सांगणारा भेटला पाहिजे. निषिद्ध कर्म करायची बुद्धीच होऊ नये. आणि मग पतन मृच्छती, माणसं अधोगतीला जातात याचं कारण काय? साध्या साध्या गोष्टी आहेत महाराज, घर बसल्या. ह्या काही शिकवायच्या गोष्टी नव्हेत, हे काय गुरु शिकवणार नाही. शास्त्र हे आपल्या अंगात पाहिजे महाराज. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित. आज एकादशी आहे तर एकादशीला निदान मी म्हणतो जास्त इतर दिवशीपेक्षा थोडंसं तरी नामस्मरण व्हायला पाहिजे. काम करायचंच, आम्ही संसारी माणसं आहोत. घरचं काम टाकून महाराज परमार्थ करावा असं कुठल्याही संतांनी फारसं मांडलेलं नाही. पण तरी देखील एकादशीच्या दिवशी गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी काय असेल ते वेळ काढून वाचायचंच, अगदी आस्थेनं वाचायचं. म्हणून विहित कर्म करणं त्याला आदरानं अग्रक्रम द्यायचा. निषिद्ध आहे ते कायमस्वरूपी टाळायचं. आणि मग अशी बुद्धी झाली की त्याला सारासार विचार म्हणतात. सार आहे ते स्वीकारायचं, असार आहे ते टाकायचं. त्याला निवडच म्हणतात. हे कळत नाही आपल्याला. तांदळामध्ये वाळूचे कण 4 पडले तर वाळूचे कण निवडून आम्ही वाळू ठेवतो डब्यात भरून, काय तांदूळ ठेवायचं आहे? खाण्याला काय उपयोगाचं आहे? तांदूळ. तांदळात मुगाचे 4 दाणे पडले तर काय टाकायचं काय त्यातल्या बाजूला? दोन्ही खायचंच आहे, पण वेगळं मात्र केल्याशिवाय राहायचं नाही. मूग खायचाच पदार्थ आहे, तांदूळही खाण्याचाच आहे, पण मूगही ठेवावे लागतील, तांदूळही ठेवावे लागतील. आणि त्यात मात्र वाळू पडले तर वाळू टाकावी लागेल आणि तांदूळच तेवढे स्वीकारावे लागतील. तसं निषिद्ध जे आहे मानवी प्रवृत्तीला ते मात्र सर्वसामान्य प्रत्येकानं टाकलंच पाहिजे. आणि त्याचा त्याग करण्यासारखं अंतःकरणात बळ असणं हे मात्र साधकाचं लक्षण आहे. तेवढ्या प्रत्येकासना महाराज मनोनिग्रह पाहिजे, इंद्रिय निग्रह पाहिजे. म्हणून असा आत्म अनात्मा असा विचार कायमस्वरूपी जागृत ठेवायचा. माझ्या हिताचा कोणता विचार आहे? म्हणून आत्मा कायमस्वरूपी आहे त्याचा विचार कायमस्वरूपी असा काय? त्याच्यामुळं माझं अस्तित्व आहे, देहामुळं माझं अस्तित्व नाही. आणि मग देहाच्या निमित्तानं देहाला काय योग्य वाटतं त्याच्याकडे लक्ष जास्त द्यायचं काय मूळ चैतन्याकडे आपलं लक्ष पाहिजे. म्हणून अगदी अल्पजीवन करता आलं पाहिजे. थोडं 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 प्रवचनला जायचं तर कपडे स्वच्छ धुतलेली असावी, चांगली गोष्ट आहे, ही माफक अपेक्षा आहे. ती इस्त्रीच करायला पाहिजे असं कुठं मांडलंय? मला असं म्हणायचं आहे, कपडे घालून येणं हा महाराज विधी आहे, योग्य आहे. ती मळलेली नसावीत हेही योग्य आहे, ती चांगली धुतलेली असावीत हेही खरं आहे. पण फार त्यात नटायलाच पाहिजे असं कुठं लिहिलंय? ती फार अशी प्रेस करून आणलेली पाहिजे, ती इस्त्रीच केलेली पाहिजे, घडी मोडता कामा नये. मला घालणं हे निर्वाह शरीर राखता आलं पाहिजे हेही खरं आहे, पण फार त्याला सजवायला पाहिजे असं कुठं लिहिलेलं नाही. आपण योग्य ते अंघोळ करून सुचिरभूतता प्राप्त झाल्यानंतर अत्तर मारावं असं कुठं लिहिलंय? म्हणून परमार्थी माणसानं टाकायचं काय? तर फार फार वर करणे जीवन आहे ते सोडता आलं पाहिजे. फार नटायचं सोडून द्यायचं. देहावरल्या आसक्ती त्यानं वाढेल अशी कोणतीही क्रिया करायची नाही. म्हणून सारासार विचार वाढवायचा, आत्मा अनात्म विचार हाही वाढवायचा. आपल्या हिताचं काय आणि अनहिताचं काय असा हा अनित्य टिकणाऱ्या गोष्टीविषयी फार रमायचं नाही. त्यामध्ये नित्य टिकणारी गोष्ट कोणती आहे हे पटवून घ्यायचं. म्हणून अगदी याला अगदी भाज्या निवडताना सुद्धा महाराज दोडक्याचे तळ शेंडे काढून टाकतात. मधला तेवढा शिजणारा भाग घेतला जातो, त्याच्या शिरा काढून टाकलेल्या जातात. आता दोडका खाणं म्हणजे काय अखंड दोडके खातात का? नाही, त्याच्यात निवड केली जाते. शहाणी माणसं जर एवढं सगळं सांभाळतात, जेवणाखाण्यात आम्हाला निवड करता येते, तांदूळ आम्ही निवडून भात शिजवून खातो, आणि मग परमार्थात या गोष्टी बरं का निवडा येऊ नयेत? एखादा महाराज आला तर त्यानं काय सांगितलंय तेवढंच घ्यायचं. महाराजाचे कपडे, त्याचं गाव, त्याची इस्टेट काय करायची? त्याची इस्टेट भरपूर आहे आणि वैराग्य नसेल काय करणार? आम्हाला वैराग्य पाहिजे, आम्हाला विवेक सांगता आला पाहिजे, आम्हाला तो आचरणात कसा आणता येईल हे बघता आलं पाहिजे. म्हणून जो सांगणारा गुरु आहे तो ज्ञानाचा भांडार असावा असं आमचं शास्त्र सांगतं. ते जे ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवंठा. म्हणून त्यांच्याजवळ बसून हे विचारावं, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणून अंतःकरण ज्याला हे अपेक्षित असं सांगता येईल अशा जवळ आपलं मनोगत व्यक्त करावं आणि परमार्थ कळवून घ्यावा. कळवून घेऊन गेलं तर प्रगती लवकर होते, काही होत नाही दुसरं.
प्रगती लवकर होते. आणि असं कळालं ज्याला की तो महाराज प्रत्येकाबरोबर भांडत बसत. आमची माणसं पांडुरंगाची सगळी लेकरं आहेत, पण भांडत का बसले तो? अजून समजूत कोणाची पटलेली नाही, आम्ही सौजन्य वाटलेलं नाही. तुमच्या गावात मला मैत्री जमते, तुमच्याशी मला मैत्री करायला जमते, माता भगिनीशी बोलायला बरं वाटतं, पण गावातली माणसं बघितली की माझ्या कपाळाला आठ्या पडतात. असं का होतंय हो? तर गावच्या लोकांचे दोष मला माहिती आहे, तुमचे दोष मला माहिती नाहीत, माझे दोष तुम्हाला माहिती नाहीत, म्हणून तुम्ही महाराज म्हणून पाया पडता. गावचे लोक माझ्या पाया पडत नाहीत. हा दिवसभर शेताकडे पळतोय, अमुक अमुक याला स्वार्थ आहे असं त्यांना माहिती आहे. म्हणजे जवळच्या लोकात महाराज आस्था निर्माण होत नाही, सौजन्य निर्माण होत नाही. बाहेरच्या लोकांच्या विषयी म्हणजे वर करणे, बाहेरला देव मान्य होतो पण जवळचा देव मान्य होत नाही. हे विचार असे पटवून घ्यायचे. म्हणून माणसातला देव लवकर कळावा का गायीतला देव? तुळशीतला देव मान्य आहे आम्हाला, गायीतला देव मान्य आहे. अगदी देवळात जाऊन लोटांगण घालून पाया पडतो, पण दारात आलेला माणूस मला सांगा, मी चहा पीत बसलोय असं समजा, तुम्ही मला भेटायला आलाय असं समजूया. मी चहा पितो हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही मला भेटायला येत आहे हे मला माहिती नाही, पण दारात आल्यानंतर अगदी तुम्ही दारात उभारल्या मी कपातल्याच्या बशीत ओतत आहे, अशा वेळेला मी बशीतला घेऊन चहाचा कप तुम्हाला द्यायला काय हरकत आहे? मानवी स्वभावाने दिलं पाहिजे का नको? हे असं सौजन्य जर नाही वागता आलं तर मग माळ घालून आणि परमार्थ करून तरी काय उपयोग? ही गोष्ट सांगायची नाही महाराज. हे काय कोणाला आम्हाला काय मतदान मागायचं आहे काय, काय फार कीर्ती मिळवायची असं काही नाही यामध्ये. सौजन्य यालाच म्हणतात. सौजन्याची जी गोष्ट आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एखाद्याला महाराज वस्तू नाही देता आली तरी हरकत नाही, पण निदान गोड बोलता येते का नाही? एखादी गोष्ट मागा येतात लोक, आम्हाला खुरं द्या, कुदळ द्या, आम्ही संसारी माणसं आहे पण आमची शेतात आहे, बसा चहा घेऊन जावा म्हणता येतं. काय दारातल्या दारातच सांगायचं घालवायचं नाही? सौजन्य याला म्हणतात. आणि मग जे दुसऱ्याला देतो आपण थोडं भोगतो त्याला सद्ग्रहस्थ म्हणायचं, त्याला सज्जन म्हणायचं. आणि मग हे सज्जनाची संतांची व्याख्या काय फार अशी मोठी नाही महाराज. त्यालाही सुख देता आलं पाहिजे, आपणही सुख भोगता आलं पाहिजे. म्हणून संतांचं जीवन फार अगदी पूर्वतयारीनं भरलेलं आहे. आम्ही फक्त काय करतो, त्यांचं उच्च जीवन बघतो. एखादा अधिकारी झाला, आता यमगेचा सुपुत्रांचा IPS झालेत अधिकारी, IAS अधिकारी झाले, पण पूर्वतयारी केवढी केली असेल त्यांनी? मला काय म्हणायचं आहे, कौतुक आहेच महाराज, पण पूर्वतयारी किती कष्ट घेतली असेल, फार त्यांनी आधी त्रास सोसला असेल. म्हणून संतांनी देखील 12 सगळे जपलेले आहेत महाराज. आता समजा एखादी गली कर्मधर्म संयोगानं न होऊ अशी आग लागली असं समजा एखाद्या घराला. आमचं घर 10व्या नंबरला आहे म्हणून मी निवांत चहा पीत बसायचं का घागर घेऊन विजवायला जायला पाहिजे? ती घरं पेटत पेटत आल्यावर माझ्या घराला लागणार नाही का हो? तसं आपणही दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख आहे असं समजून त्याचा परिहार करण्याकरता गेलं पाहिजे का नाही? आपलं घर मध्ये आहे, जायलाच पाहिजे महाराज. तसं मी समाजाचा एक घटक आहे, दुसरा जर दुःखात असेल तर संत धावून जातात. हे चुकीचं आहे का हो? त्याचा मला काहीतरी थोडासा उपद्रव होईल, त्याची मला झळ लागेल म्हणून संत देखील महाराज दुःखवे अनेकांच्या दुःखे जातात. हे सामान्य कर्म नाही महाराज, हे अंतःकरणाची पूर्वतयारी आहे. दुसऱ्यासाठी महाराज आपण थोडंसं वेळ काढणं, दुसऱ्यासाठी श्रम करणं, दुसऱ्यासाठी परोपकाराच्या भूमिकेनं उठून जाणं, ह्या गोष्टी सामान्य नाहीत. अगदी महाराज हळदी कुंकूला आमच्या भगिनी जातात, साखर तोंडात घालण्याकरता सगळी मंडळी जातात, वेळ काढून जातात माणसं महाराज. ही सामान्य गोष्ट नाही. लोक काहीतरी समजत असतील, या गलीतून त्या गलीला जायचं चालत, तिथं सगळं त्यांचं सांभाळायचं, पै पाहुण्यांचा आदर बोलत राहायचं, आपलं घरचं काम 2-3 तास टाकायचं आणि तिथं राहतात. ह्या गोष्टी कलियुगात सुद्धा काही थोड्या नाहीत. याला त्यागच म्हणायचा, त्याला काही पैसे लागत नाहीत, पण आपण जातीनिशी हजर राहून हे करतात. पण ह्या गोष्टी सामान्य नाहीत, बारकाव्याच्या आहेत आणि हे कळलं पाहिजे. ज्याला हे असं करता आलं त्याचं आस्ते आस्ते हे कर्मच असं आपल्याला उंच अवस्थेवर नेऊन ठेवतं की चित्तशुद्धी त्याला म्हणतात. आणि हे विहित कर्म पांडवा. म्हणून मला असं सांगायचं आहे, घरात सुद्धा वागताना सौजन्यानं वागता आलं पाहिजे. फार फार अडचण नाही महाराज, फक्त आपला अंतःकरण विशाल ठेवायचं. काम एखादा दिवस जास्त लागेल आणि कमी लागेल, त्यानं काय फारसं होणार आहे? बरं, आतापर्यंत काम करून कोण मेलंय? आणि बिना कामाची मेल्याशिवाय राहिलेत? आपल्या घरच्यासाठी केलं काय आणि बाहेरच्यांसाठी केलं काय? महाराज हे पुरुष मंडळीत फारसं नसतं.
पण आमच्या ह्या मंडळीत जास्त असतं. हिनं काम कमी केलं, हिनं जास्त केलं, ही कमी वजन उचलते, ही जास्त उचलते असतं. असे नका, पण महाराज एक ईश्वरी संकेत म्हणून, प्रारब्ध म्हणून काही का मुरड घालावी आणि महाराज ते स्वस्त आलं पाहिजे. त्याला चित्तशुद्धी झाली म्हणायचे. आणि ज्याच्या चित्तात असे विक्षेप येत नाही त्याचं चित्त स्थिरच होतं, त्याचं चित्त काय होतं, पापरहित होतं. नको ते विचार त्या चित्तामध्ये येत नाही. आणि नको ते विचार न येणं म्हणजे महाराज चित्त शुद्ध झालं असं समजायचं. म्हणून अगदी सामान्य माणसानं अगदी कपडे चांगली घातली तर बरं वाटतंय आपल्याला. अंगावरले कपडे, अंगावरली चादर धुणं अगदी चांगलं असलं की बरं वाटतं. आणि मग जे कपडे घातले तर चांगले एवढी धुतलेली बरं वाटतं, तर अंतःकरण स्वच्छ असल्यावर किती आत आनंद होत असेल. आत आनंद प्रकट झाला पाहिजे. आणि आतला आनंद प्रकट करणं हे साधकाचं आपलं काम आहे. हे गावाचं काम नाही, पांडुरंगाचं काम तर नाहीच नाही. ती कृपा करील, पण आपण तशी तयारी केली पाहिजे. पावसाचं काम पडायचं आहे, तुम्ही शेती नांगरून ठेवायला नको. त्याचं काम पडायचं आहे, तो पडेल, कृपा करेल महाराज तो, पण आपण मात्र पूर्वतयारी केली पाहिजे. असा नित्याचा विचार, अनित्याचा विचार पटवून घ्यायचा. इथं सगळं धनदारा पुत्रजन हे अनित्य गोष्टी आहेत. यामध्ये फारसं मन का करायचं नाही, तर ह्या गोष्टी आपल्या सुखानुभूतीसाठी आहेत. त्यांना झिडकारायचं तर नाहीच, पण आपल्याला त्यांना कर्तव्य जबाबदारी म्हणून सांभाळायचं. आणि हे आपल्याला विहित म्हणून मिळालेलं आहे. हे टाकून कसं चालेल हो? ही जबाबदारी आहे आपली. आणि ही जबाबदारी जोपर्यंत आम्ही पार पाडत नाही तोपर्यंत आमचं उपासनेत चित्त स्थिर होत नाही. ज्यांनी महाराज आपल्या जबाबदारीची कर्म परिपूर्ण केलेले तीच माणसं देवाची उपासना करू शकतात. नाहीतर महाराज घरची कामं टाकून देवाची उपासना करणाऱ्याला उपासना केली असं म्हणत नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म चोख केलंच पाहिजे. आपल्या मुलाविषयीचं कर्तव्य, आपल्या पतीविषयीचं कर्तव्य हे आपल्या भारतीय धर्मशास्त्रानं चौकट अतिशय चांगली घालून दिलेली आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याग करायची भूमिका तुमची तयार असली की तिथं उपासनेला सुरुवात झाली असं समजायचं. घरात सुद्धा महाराज आमच्या माता भगिनी दूध कमी असेल तर मी नंतर चहा पितो, खरं तुम्ही आधी घ्या म्हणतात. ही उपासनाच आहे महाराज. त्याला आम्ही मापत नाही, हा भाग नाही राहा, जोखत नाही. आम्हाला परमार्थामध्येच त्याग कळतो, दुसरीकडे त्याग कळत नाही. एखाद्या जनावरानं ताप असताना, त्रास झालेला असताना देखील महाराज जर दूध दिलं तर तीही तुमची उपासनाच आहे. एखाद्या बैलानं तब्येत ठीक नसताना सुद्धा तुमच्या मशागतीचं काम केलं, उपकार आहेत महाराज ते त्याचे. हे उपकार तुम्ही जाणायला नको. मग निदान बेंद्रा दिवशी तरी त्याला धुवून पुसून त्याची व्यवस्था करायला नको. पण कोणत्याही गोष्ट, एखादी गोष्ट घरात इतकी वर्ष टिकली, एखादी विडी जरी महाराज चिरणारा वेळ म्हणतो आम्ही त्याला, ती जरी टिकली, एखादा चाकू जरी टिकला तर त्याचे उपकार मानायला पाहिजेत महाराज. जड गोष्टी आहेत त्या, पण आतापर्यंत टिकल्या, आमच्या संसारात त्यांना उपयोग दिला. अशी एक सौजन्याची भूमिका पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीविषयी अशी सौजन्याची भूमिका असेल तर महाराज फार फार परमार्थामध्ये आपली पूर्वतयारी होऊन जाते. आणि अशी माणसंच महाराज, म्हणून मग अशा माणसांना फार सांगावं लागत नाही. आपले गजानन महाराज शेगावचे होऊन गेले, त्यांचे भास्करराव पाटील शिष्य होते महाराज, प्रातस्मरणीय. भास्कर, आता वैकुंठाला जायचं आहे, चल बघू. चला महाराज म्हणाले, वैकुंठाला? बाजारला नव्हे, वर जायचं आहे. तुला आज्ञा दिली, तू उद्या जाणार आहेस. जातो म्हणाले, काय हरकत नाही. केवढी तयारी असेल मनाची? मला एवढंच सांगायचं आहे की अशी तयारी आपली असली पाहिजे. उद्या तुला जायचं आहे, उद्या तुला मरण आहे असं म्हटल्यावर मला धसका बसला असता एखाद्याला. नाही म्हणाले, तयारी आहे, अशी तयारी पाहिजे. परमार्थामध्ये अट्टहासानं हे सगळं करायचं आणि शेवटचा दिस गोड व्हावा. पुष्कळ सेवा करायची, समाजाची सेवा करायची, घरच्यांची सेवा करायची, पशुपक्ष्यांची सेवा करायची. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझे. हे सगळं महाराज प्रीतीनं पाळायचं, त्यांचा सगळा सांभाळ करायचा. मन मात्र त्यात अजिबात रंगवून ठेवायचं नाही. आपल्याला आलेलं आहे, स्वीकारलेलं कर्म आहे. एखाद्या शिक्षकाचं कर्म स्वीकारलेलं आहे मला, सरकार तुम्हाला त्याविषयी मानधन देत आहे. मग मुलांची का बरं परिचर्या करू नये, का बरं सेवा करू नये? एखादा अनाथ मुलगा असेल तर त्याची अनुकंपा धरून त्याची का बरं सोयी करू नये? ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या सहृदय अंतर करण्याच्या आहेत. म्हणून परमार्थामध्ये नित्य अनित्य, सारासार, आत्मानात्म हे विचार ज्याचे पक्के ठरले, त्याचा विवेक दृढ झाला. विवेक दृढ झालेला पुरुष विचारांती काय करतो, साधना कोणती करायची आणि कोणती टाकायची हे त्याला पक्क कळतं. आणि मग त्याला आता वैराग्य सांगावं लागत नाही.
या इहलोकातल्या कोणत्या गोष्टी भोगायच्या आणि कोणत्या टाकायच्या हे त्याला आपसुकच कळून येतं. आणि मग त्याचं मन सामान्य गोष्टीत अडकून राहत नाही. तुमचं आमचं मन अडकून राहतं का? वैराग्याची उत्पत्ती झालेली नाही. अगदी आमच्या बारकावे बघा, लग्नाला जाताना सुद्धा कोणती कपडे घालावी याबद्दल आमची चिकित्सा असते. म्हणजे त्या पाहुण्यांच्यात आपला वेगळा काय असावा, शर्ट असावा, आपली वेगळी पॅन्ट असावी, माता भगिनी सुद्धा वेगळी साडी असावी. मग इथून सगळी तयारी आम्ही करून गेलो असतो. नेमकं तिथं आमच्यापेक्षा कोणतरी घालून आलेलं असतं दुसरं. मला सांगा, म्हणजे या जगतामध्ये कोणतरी शेरा सवासेर आहे, कोणतरी वेगवेगळं आहे. म्हणून इथं फारसे विचार स्वार्थाचे, लोभाचे ठेवूच नाहीत महाराज. इथं आपण आहे तसं वागता आलं पाहिजे. जसं आलेलं आहे तसं. नवे करू नये जुने, सांभाळावे ज्याचे त्याने, तुकोबाराय सांगतात. पूर्व परंपरेनं चालत आलेलं तसंच ठेवायचं, त्यात फार काय बदल करायचा नाही. ते चालवत तसंच न्यायचं. घरातले कुळाचार असतील काय असतील त्यात फार वाढही करू नये. वाढ का करू नये? टिकत नाही. जुनं मोडू नये का? त्याच्यापेक्षा खालीही जाऊ नये, त्याच्यावरही येऊ नये. भक्ती परंपरा, उपासनेची परंपरा, कर्माची परंपरा जशी चालत आली आहे तशीच वाढवत न्यायची. म्हणून त्यात फार लोभही धरू नये आणि फार त्याचा त्यागही करू नये. पण आमचे मानवी विचार मात्र स्वार्थाचे असल्यामुळं आम्ही तो विचार कोणत्या टप्प्यावर नेऊन ठेवू सांगता यायचं. एका मनुष्यानं महाराज मित्राकडून पैसे उधार घेतले आणि पुण्यासारख्या ठिकाणी दुकान थाटलं. दुकान त्यानं काढलं कसलं? किराणा वगैरे काढेल असं वाटलं नाही, पण त्यानं मयताच्या साहित्याचं दुकान काढलं. मयत झाल्यानंतर जे विकतात ते, आता काही सांगायला लागत नाही तुम्हाला. बांबू, सुतळ्या, गुलाल वगैरे असलं काही ते काढलं. आता पुण्यासारख्या ठिकाणी मग एखादा कोणतरी वारला तर महाराज एक 5-10 हजार रुपयाचं साहित्य जातं, ते त्याच्याकरता तिथं मिळत नाही. मग त्यानं आपल्याला काहीतरी यातनं मिळावं, आपला हे हवा उदरनिर्वाह म्हणून ते काढलं. आणि मग काही दिवस झाले, महिना 2 महिने झालं, त्याला गिराईकच कोण भेटलं नाही. याचा अर्थ कोण मेलच नव्हतं त्यावेळी. आणि मग तो मित्र सारखा म्हणायचा, 2 महिने झाले बाबा, माझं घर बांधायचं आहे, तू पैसे महिन्याच्या वायद्यानं नेले होते आणि माझं परत दे, मला जायचं आहे, माझी घरची माणसं मला रागाला येतील. आणि पैसे दे असा तगादा लावला. हा म्हणाला, एक 15 दिवस थांब म्हणाले, बघूया माझ्या जर नशिबानं, प्रारब्धानं, कर्मधर्म संयोगानं एखादी जर प्लेगची वगैरे साथ आली तर लोक भरपूर मरतील आणि मग माझं साहित्य खपेल. आता मला सांगा, हा विचार कोणता म्हणायचा? नित्य विचार म्हणायचा, सार विचार म्हणायचा का आत्मविचार? यात काय फायदा आहे कोणाचा? पुण्यातली माणसं मरावीत आणि माझं साहित्य खपावं आणि माझा संसार मोठा व्हावा, हे विचार महाराज स्वार्थाच्या पलीकडचे आहेत महाराज. फार विनाशाचे काय म्हणायचे विचार. म्हणून असं प्रत्येक जीव आपल्या आपल्या स्वार्थाकरता या पृथ्वीवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा असाच उपभोग घेत आहे. त्यामुळे विवेक कुणाला निश्चय करता आलेला नाही, असा फक्त संतांनीच निश्चय करावा. ही दृश्यसृष्टी माझ्याकरता निर्माण केलेली आहे, ईश्वरानेही माझ्या आनंदासाठी निर्माण केलेली आहे, असं ज्याला पक्क कळालेलं आहे तो यात दोष बघतच नाही. तुम्ही आम्ही दोष का बघतो? आम्हाला हे देव चालवत आहे ही जाणीवच नाही. आम्ही सुद्धा घरात का भांडतो? अहंकार नाही म्हणून भांडतो का आहे म्हणून? अगदी आता घरचं सांगू नये महाराज, अगदी आई जशी घागरत होती आमची तशी सुनेनं धुतली तर ती तिला 4 वेळा सांगते, आत हात घालून धू, अशी धू, तशी. आता ती कशी तरी धुऊ दे, आता तुझं वय संपलेलं आहे, आता हा काय कर, हा सगळा व्यवहार त्यांच्याकडे सोपव, त्या धुतील नाही धुतील, पण आईचं अंतःकरण असतं महाराज. मुलांना पाणी बघून दिले का काय की असं तिची हुरूर असते. मुलाला आपल्या चांगलं द्यावं, शिळा भात वाढू नये, चांगलं ताट पुसून वाढावं, आईची अपेक्षा असते. पण नवीन आलेल्या स्त्रियांना काय कळतंय त्यातलं? कळलं असलं तरी दिवसभर शेताकडून आल्यावर काय बघतात, ताट आहे का आहे काय बघत नाही. मला तसंच दिलं जातं वाढून, तरी देखील सांभाळतात. स्त्री जात म्हणजे आईचं हृदय असतं महाराज, ती करत असते. मला असं म्हणायचं आहे, या विचारामध्ये आमचा अहंकार आड येतो म्हणून आम्ही भांडतो. माझ्यासारखं गवत कापता आलं पाहिजे, माझ्यासारखं महाराज वैरण कापता आली पाहिजे, मी जसं जनावर धुतोय तसंच माझ्या भावानं धुतलं पाहिजे. महाराज प्रकृतीसारखी आहे का एकमेकाची? प्रत्येकाचं अंतःकरण वेगळं आहे, स्वभाव वेगवेगळा आहे. म्हणून इथं प्रत्येकाबरोबर भांडण करतच बसू नये. जो जसं करत आहे मान्य करावं, का त्याला तशी ईश्वर बुद्धी देतो. बदल इथं होत नाहीत महाराज, ईश्वरी सृष्टी आहे तसं मान्य करायचं आणि एक दिवस आपला बोजा उंडाळायचा आणि निघून जायचं. महाराज एक पाराखाली जांभळाचं झाड होतं आणि त्या पारावर एक गावचा माणूस, काही काम नव्हतं,
जेवायचा, आई जेवायला घालायची आणून, झोपायचा दुपारच्या वेळेला. झोपला आणि त्याला असं वाटलं एक दिवस, विचार करला. आता त्या माणसाला विचार कसले सुचणार, त्याला काय परमार्थाचे विचार सुचणार. चुका काढतच बसलेली माणसं असतात, पारावर सहजासहजी असाच विचार असतो. म्हणून पार कट्ट्यावर बसूनच महाराज सहजासहजी. आणि मग त्याने विचार सुरू केला की हे म्हणाले, देवानं हे चुकीचं केलंय म्हणाले. वास्तविक हे एवढं मोठं जांभळाचं झाड आहे आणि त्याला आम्ही रेडं जांभळं म्हणतो, मोठी. आणि मग लहान जांभळाचं एक असतं, मोठं जांभळाचं. आणि मग एवढं मोठं खोड आहे, एवढ्या मोठ्या फांद्या आहेत, फळ मात्र देवानं छोटंच ठेवलं. यात देवाची बुद्धिमत्ता मला काही वाटत नाही. देव चुकला आहे असं त्याला असा विचार केला. आणि झोपता झोपता झोप आली, डोळा लागला आणि या कुशीवरून त्या कुशीवर होता आणि त्यानं समोरच्या कुपावर महाराज भोपळ्याचा वेल त्याला दिसला. मग तुम्हाला कथा माहिती आहे, गोष्ट माहिती आहे, दृष्टांत मला काय सांगायचं आहे की त्या कुपावर भोपळ्याचा वेल होता, त्याला एक भोपळा लटकत होता. त्याला आणि अधिकच कौतुक वाटलं की म्हणाले, देवाला इथंही कळालं नाही म्हणाला, ही वेल आहे अंगठ्यासारखा आणि त्यानं फळ लावलंय म्हणाले 10-15 किलोचं. मी असतो देव तर एवढं मोठं फळ लावलं असतं झाडाला आणि हे छोटं लावलं असतं त्या वेलीला. त्याला सहन होत नाही भार आणि ते मात्र किती त्रास होत असेल. आणि देवाला एवढं ज्ञान व्यावहारी असू नये, व्यावहारिक ज्ञान द्यायला पाहिजे होतं. आणि मग जर थोडा डोळा लागल्यानंतर महाराज हा झोपला निवांत. आणि वाऱ्याच्या झोतानं एक मोठं जांभळ महाराज याच्या तोंडावर पडलंय. आणि जे उठला, कळ आली त्याला, बरोबर आहे म्हणाला, देवाचंच बरोबर आहे, देवाचंच बरोबर आहे. तिथं बसलेली माणसं म्हणाली, काय बरोबर आहे, का स्वप्न पडलं का काय, असं का तू बरळा लागलायस? नाही नाही म्हणाला, काही म्हणा, माझंच चूक आहे, देवाचंच बरोबर आहे. आपण झालं काय असं म्हणाला, हे जर फळ इथं लावलं असतं तर मी आज जगलो नसतो. मला असं म्हणायचं आहे, देवानं जे केलेलं आहे ते मान्य करायचं का चुका काढायच्या? मग भोपळा आणि जांभळ काय आणि घरातली जाऊ काय आणि दीर काय? मला एवढंच सांगायचं. तो विचार घरात आणून लावायचा. एखादा दीर भोपळ्यासारखा असेल होय म्हणायचं, जाऊ असेल एखादी जांभळासारकी, असे ना तिखट एखादी मिरचीसारखी, मान्य करायचं महाराज, ही माझी परीक्षा घ्यायला देवानं ठेवली आहे म्हणायचं, इथं मान्य करायचं. तिचं कर्म तिच्याबरोबर, तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुम्ही जर जमवून घेत असाल तर तुमची चित्तशुद्धी होईल महाराज. चित्तशुद्धी ही परमार्थाची भूमिका आहे, पाया आहे. इथं चित्तशुद्ध झाले अखेरीस तुम्हाला देवाच्या मंदिरात पायच टाकता येईल, किती होऊ दे. म्हणून सगळ्यांना सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणून शहाण्या माणसाला फार त्रास आहे महाराज. विद्वान होता येईल, तुम्हाला पंडित होता येईल, पण भक्त होणं आणि सौजन्य पाळून प्रत्येकाचं अंतःकरण जपणं इतकं सोपं नाही. म्हणून हरिविन सौजन्य नेणे काही. देवाचं सौजन्य फार जपायचं, हे असं जपायचं असतं महाराज. देवाचं सौजन्य म्हणजे देवाला जाऊन पाणी घालायचं. आता आम्ही गुरव आहे, आम्ही 12 तास त्या देवळातच आहे, मला तरी काय साक्षात्कार झालेला नाही. खरं सांगायला काय हरकत आहे? उगाच लोक म्हणतात देवाजवळ आहे तुम्ही पुण्यवान आहात. काय काय नसतंय, आम्ही जसं जनावराजवळ जातोय तसंच देवाजवळ जातोय, काही फरक नाही आमच्यात. भावना सुद्धा आम्हाला तशी होत नाही. कधी एकदा घरला ऊद घालून जाईन असं होतंय महाराज. साखर दे, तीर्थ दे, अंगारा दे, शेंडीकांड, नारळवाडी, याच्या पलीकडे आमचा देवाशी संबंधच आलेला नाही. निवांत बसून कधी स्तोत्र म्हणावं, कधी तो देव आपला आहे आणि मग हा देव सगळ्या जगात भरलेला आहे म्हणून पसरलेला सगळीकडे देव, सर्वम खलुम इदम ब्रह्म, हे सगळीकडे पसरलेला देव पठावा, तो आपल्याला मान्य व्हावा. म्हणून सारासार फार निवड करावी लागते. पण फारशी मानवी स्वभावात मात्र, प्रत्येक मानवात मात्र भूतिदेव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नरणारी. प्रत्येकात महाराज नारायण परमात्मा हेच मानायचं आणि कोणाचा उच्छेद करत बसायचं नाही. आता पटवून द्यायचं, एखाद्याला पटत नसेल, हे चुकीचं वागतोय, चुकीचं आहे म्हणावं आणि तिथून उठून जावं. पटत नसेल तर महाराज एखादा निर्णय सांगावा आणि आपण बाजूला व्हावं. फारसं पटवत देऊन बसू नाही, कारण प्रकृती प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणाला रजोगुणी आवडतं, कुणाला तमोगुणी आवडतं, कुणाला सत्वगुणी आवडतं. काही माणसं महाराज उच्छेद करतात, काय आता ह्या वयात तू प्रवचनाला चाललायस, काय आता मिळवायचं वय हे आणि हे असं करत बसलायचं, असे म्हणणारे लोक आहेत. होय म्हणायचं, त्याला तशी बुद्धी देवानं दिली. दुरुस्त करण्यासारखं या जगामध्ये काही नाही महाराज. आपण दुरुस्त व्हायचं, बदल आपण करायचा. उपदेश म्हणून सांगते असं नाही महाराज. बदल वारकऱ्यात होत नाही याचा अर्थ त्याने तो अभ्यास केलेला नाही. आम्ही आपला अभ्यास केला पाहिजे. अभ्यास विठ्ठलाचा करणं म्हणजे पर्यायानं आत्म्याचा. आत्म्याचा अभ्यास म्हणजे महाराज आपल्या स्वरूपाचाच विचार करायचा. इथं विचार दुसऱ्याचा करायचाच नाही कुणाचा.
आणि मग असा विचार एकदा दृढ झाला की वैराग्य आपोआप तिथं नांदायला येतं. वैराग्य आपल्याला लाभलं आणि विवेक झाला की इतर साधनं करायला काही अडचण नाही. मन अजिबात महाराज कुठं जात नाही. ज्या गोष्टी नको त्या अंतःकरणात येत नाही. आणि मग हे नको ते विचार, त्याला पसारा म्हणावं, तो आपल्या अंतःकरणात असू नये. म्हणून चांगल्या चांगल्या महाराज ज्यांनी धर्मकार्य केली त्याने अंतःकरणात कधीही निषिद्ध विचार घेतले. छत्रपतींचे विचार बघा, अनेक राज्य लोक होऊन गेले, त्यांनी नको ते विचार कधीच मनात घेतले नाही. त्यांनी चांगलाच त्याच्यातून अनुभव घेतला, चांगला सजातीय विचार केला. म्हणून प्रत्येकानं माझ्यात ते सामर्थ्य आहे असं समजायचं. आपण कोणाला महाराज इतकं आपण भ्याड वागू नये, नेभळट वागू नये. अर्जुनालाही देव सांगतात, अर्जुना तो हत्यार टाकू नकोस, तू क्षत्रिय धर्मात जन्माला आलेला आहेस, तुझ्या वाट्याला आलेलं कर्म तो अवश्य कर आणि मग राहिलेला कर्म तो उपासनेला अर्पण कर. म्हणून आपण जी स्वीकारलेली कर्म आहेत ती करतच राहायचं. त्यात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आपल्या धर्मात आलेलं आनंदाने कर्म करत राहायचं. परधर्म बरा वाटला तर तो स्वीकारायचा नाही. श्रेयान स्वधर्मो विगुणा. माऊलीने सांगावं, आपली आई कुबडी आहे, काळी आहे म्हणून ती टाकावी आणि गोरी आई आणावी का हो? असं घडतंय कुठं? नाही. गोरी आणली तरी आपल्या आईला जे प्रेम येईल ते दुसऱ्याच्या आईला नाही येणार महाराज. ही भावना आहे, ही त्या पांडुरंग परमात्म्यानं आईमध्ये ठरलेली आहे. आणि मग ती जरी कुब्जा असली, वाकडी असली तरी तिचं प्रेम मात्र वाकडं असत नाही. तसं सौजन्य स्वीकारायचं झालं तर प्रत्येकातला देव आपल्याला पटला पाहिजे आणि मग तो योग्य त्या पद्धतीनं हाताळायचा. इलेक्ट्रिक गोष्टी असतील तर वायरमधून करंट जातोय पण त्यावर कोटिंग आहे का नाही हो? वायर उघडी करून धरायचे काय? कोटिंगला धरलं तर वायर उघडी करून धरली तर शॉक बसेल, धक्का बसेल. आणि कोटिंगला धरली तर काही होणार नाही. तसं संसारात वागत असताना देखील प्रत्येक माणसाला असं आनंदानं हाताळायचं आणि त्याच्या वर्मावर बोट ठेवायला जायचं नाही. नागपंचमीला नाग पुजायचा आहे पण चित्रातला कडून पुजायचा, वारुळाकडे शोधायला जायचं नाही. तो आपला उद्योग नव्हे. अनंतम वासुकिं शेषम पद्मनाभम जगंबलं धृतराष्ट्रम शंखपालं कालियं तक्षकं तथा नवनागाचा श्लोक म्हणायचा, भिंतीवर नाग काढायचा, बंधुराजाचं प्रतीक आहे म्हणायचं. काही का असे ना असंच धर्माचं आचरण करायचं. वास्तव नाग 32 शिराळ्याला जाऊन फोटो काढत बसायचे नाहीत महाराज. त्या नागाचा आणि आमच्या परमार्थाचा काडीचा संबंध नाही. पटवून घ्यायचं. लोक असं करतात, श्रावणात महादेवाला जायचं आणि इतर वेळी कुठं असतोय महादेव? त्याच वेळी असं पेव फुटतंय महाराज. गाड्या करून जायचं, प्रयागाला जायचं, त्या चिखलीला जातात, संगमावर जातात. काय संगमावर जाऊन जागा बदलून काय बदल झालाय आमच्यात? नदीतनी बुडवून ठिकाणं बदलून आत काय बदल झालाय का? आतला बदल अपेक्षित आहे. म्हणून अंतरंग बदल व्हायचा झाला तर विचारसरणी थोडीशी बदलायला पाहिजे. म्हणून प्रत्येकातला देव मान्य करायचा, कुणाचा हेवा मत्सर करायचा नाही. असं केलेलं म्हणून यांना महाराज जे महापुरुष आहेत त्यांना हे सगळं कळत होतं. धर्म कळत होता, शास्त्र कळत होतं, देवाचं सामर्थ्य कळत होतं. तरी देखील आपण स्वीकारलेलं कर्म आहे म्हणून ते वावरत होते. कर्णाला सगळं कळत होतं, दुर्योधनालाही कळत होतं, पण एकदा वैर पत्करलंय, आता ते कडेला लावलं पाहिजे. महाराज त्यांनी त्याच्यात आपला काय ठेवला? अहंकार असे नका, पण त्यांनी ती बाजू धरून ठेवली. अशी एखादी बाजू धरून ठेवता आली पाहिजे परमार्थामध्ये. आम्हाला चित्तशुद्धी करण्याकरता, शुद्ध म्हणजे पापाची वासना येऊ नये. कोणतेही कर्म करत असताना म्हणून देहनिर्वाह परत घरात राहटायचं, इकडं तिकडं फिरायचं, आपलं कर्म आपण करायचं. मोजकं आपल्याला वेळ देता आला पाहिजे. आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठी वेळ निवडून काढायचाच. नाही घडलं तर महाराज देवपूजा नाही कुणी केली तर आपण करायचीच, ती दुसऱ्याला सांगत बसायची नाही. ते भाग्यानं आपल्याला लाभलंय असं समजायचं. नाहीतर तिकडं मन लागत नाही का? संस्कार तसे झालेले नाही. संस्कार करून घ्यावे लागतील. चांगल्या गोष्टी महाराज ह्या प्रकर्षानं कराव्याच लागतात. नको त्या गोष्टीकडं माणसं आपोआप धावतात. दुधाच्या पिशव्या जागेला जाऊन माणसं आणतात, घरात आणून देतात. बाहेरले घरात आणून दिल्या जातात शहरात वगैरे. आणि प्यायला जाणारी माणसं त्या जागेला जातात. संपली तरी देखील येईस तर का वाट बघतात. पण दूध महाराज दुधाला गिराईक कमी. त्यावेळी तो बराय सांगतात, मद्यपानाची शिराणी नवनीतान पुसे कोणी. कलियुग आहे हे. नको त्या गोष्टीकडे लोक फार आकृष्ट होतात. पाहिजे त्या गोष्टी फारशा खपत नाही. आणि मग पाहिजे आहे तत्वज्ञान, विहित आहे, याची गरज आहे मला महाराज. आणि मग ज्ञानोबराया उभारणी सांगतात कर्माची. हे कर्म 3ऱ्या अध्यायात उभारणी सांगतात. कर्माशिवाय तुम्हाला उपासनेत प्रवेश करता येत नाही. आणि असं ज्याचं कर्म सुंदर करता आलं पाहिजे त्या कर्माविषयीची स्वकर्म कुसुमांची विरा. सुगंध फुलाचा जसा सुटावा
तशात तुमच्या कर्माचा काय सुटावा व सुगंध सुटावा. शारदा आख्यान आहे शिवलीलामृतामध्ये. नैध्रुव ऋषींनी त्याला मंत्र दिलेला आहे. अगदी विधवा असताना देखील कसं तो धर्म सांभाळावा हेही तिचं वर्णन आहे. श्रीमंतिनीचं आख्यान आहे पातिव्रत्याविषयीचं. कीर्तिमालिनीचं आख्यान आहे. अगदी पहिल्या अध्यायात दाशरथाचं आख्यान आहे. तिनं कलावती नावाची राणी आहे, तिनं आपला कसा राजधर्म सांभाळला. हे सामान्य धर्म नाहीत महाराज, किती अट्टहासानं काटेकोरपणानं त्याने ते सांभाळलेलं आहे. अगदी 11वा रुद्राध्याय आहे, महानंदेचा अध्याय आहे बघा. ती वास्तविक नको ते देहविक्रय करणारी आहे, पण भगवंताची अनन्य भक्त आहे, महानंदा म्हणतात. तिनंही तो धर्म पाळला, तिनंही त्याचा आपला उद्धार करून घेतला. अगदी श्रेयाळ राजानं आलेल्या दारात अतिथीला आपलं मूल कापून घालून स्वयंपाक करून घातला सांगुना राणीनं. तोही धर्मच आहे. असं राजधर्म, आपद्धर्म, आवरण धर्म, आश्रम धर्म काही काळानं आम्ही स्वीकारलेले धर्म आहेत. काही जातीनं आमच्या समोर आलेले धर्म आहेत. स्थल काल परत्वे काही स्वीकारलेले धर्म. हे सगळे महाराज अगदी आनंदाने करायचे, याशिवाय चित्तशुद्ध होत नाही. आणि हे सगळं टाकून मी वारकरी आहे, माळकरी आहे म्हणून जर नुसतं पांडुरंगाकडेच धाव घेतली तर ते कधी शक्य होईल? असं टोकाचं नामस्मरण झालं पाहिजे. त्यामध्ये नाम आणि नामी अजिबात भाव होता कामा नाही. आणि मग असं नाम आमच्याकडून घेतलं जात नाही. कारण नाम घ्यायला ज्यावेळी मी उभा राहतो त्यावेळी काम शिल्लक राहिलेलं असतं, ते चित्तात येतं. घरातलं काम आमचं उर्वरित राहिलेलं आहे, ते लक्षात राहतं. विक्षेप शिल्लक राहिलेला आहे, पापाची वासना शिल्लक राहिलेली आहे, आणि इकडं नाव घेतो. हे कसं शक्य आहे? इंद्रियासी नेम नाही आणि मुखी राम म्हणून काही. इकडं नाम घेतोय आणि अंतःकरणात गलिच्छ विचार येतात. तरी नातोडे धनुर्धरा त्रिशुद्धीने. ज्ञानोबाराय सांगतात, अंतःकरणी विषयाशी थारा, पै तोंड भरो काय विचारा, आणि अंतःकरणी विषयाशी थारा, तरी नातोडे धनुर्धरा त्रिशुद्धीने. म्हणून नामधारकानं इतकं पवित्र अंतःकरण असलं पाहिजे. गोंदवलेकर बाबांनी नामस्मरण केलं तसं करायची आपली तयारी पाहिजे. बेलसरी बाबांनी केलं. अनेक अनेक नामधारक होऊन गेले महाराज. नामाला बसले की तन्मयच व्हायचे. म्हणून नाम आणि नामी, कोणाचं नाम घेतोय त्याचा महिमा कळो अगर न कळो, पण मी नाम घेत आहे आणि तो नामी माझा मुख्य मालक आहे, तो आत्मरूपानात बसलेला आहे. म्हणजे नाव घेतल्याबरोबर ते कानानं आपणच ऐकायचं आणि त्याचं चित्र आपणच डोळ्यानं पाहायचं. एवढं एकाग्र होता आलं पाहिजे, तर ते नाम घेतलेल्याचा फायदा. नाहीतर मग आमच्यात वारकरी आहेत, नाही असं नाही, आम्ही नामधारक आहोत, नाम घेतलंय म्हणतात. मग नाम घेताना काय काय गोष्टी आहेत? माळ एक धारण केलेली असते, मनी सरकताना तिकडे एक लक्ष असतं, त्यानंतर ज्या देवाचं नाव घेतोय तिकडे एक लक्ष, ते ऐकताना एक लक्ष असतं, घरच्याने कोणीतरी आदळापट केली तिकडेही लक्ष आमचं जातं. आणि मग मेरूमणी ओलांडायचा नाही, परत माळ फिरवायची, तिकडे एक लक्ष. आणि मग किती माळा झाल्या ते एक आणि लक्षात ठेवायचं. असं 5-6 ठिकाणी मन जर लावलं तर एकाग्र होईल. ते एकाग्र म्हणजे एकाच ठिकाणी राहणं, अशा नामाची अपेक्षा आहे महाराज. आणि असं संसारिकाला नाम घेता येत नाही. किती ते तुकोबारायांनी करावं, ते त्याच्याकरताच आलेले होते महाराज. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकाराने. म्हणून परमार्थात कोणती गोष्ट सोपी अजिबातच नाही महाराज. उगाच आमचा पांडुरंग बरा, आमचं नाव बरं म्हणतात आणि पळवाट काढतात ही माणसं. वास्तविक पळवाट काढणं. म्हणून ज्ञानोबारायांची उपासनेची व्याख्या मला फार आवडते, तुम्हालाही ती योग्य, सगळ्यांना योग्य आहे महाराज. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं, अगदी मनपूर्वक आनंदानं चोख करायचं, निष्काम निरपेक्ष, परतीची अपेक्षा ठेवायची नाही. असं जर केलं तर त्याचा भार देवावर होतो, देवाला आनंद वाटतो. बाबा त्याला संसारात घातलेलं आहे, त्यानं आपल्या वाटणीचं काम केलेलं आहे, चोख काम केलंय त्यानं, आणि आता उरलेल्या वेळेत तो माझा राम 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 म्हणत आहे. त्याचं मन लागो अगर न लागो, मात्र त्याला चित्तशुद्धी देव देईल. आणि हे वाटणीचं काम टाकून जर देवळात येऊन राम राम करायला लागला, नाही महाराज, लोकांना वाटेल हा फार देवाचं काहीतरी करतोय. देवाचं करणं वेगळं आणि वास्तव अंमलात आणणं वेगळं. याला अंमलबजावणी म्हणा. परमार्थ खरा अंमलबजावणीला अडचणीचा आहे. सांगायला सोपं आहे, पण करायला फार फार अवघड आहे. अगदी भाज्या चांगल्या चांगल्या करता येतात म्हणता येतं, पोळ्या करायच्या, पोळ्या म्हटलं की पोटात गोळा येतोय महाराज. आमच्या माता भगिनींना किती सायास करावे लागतात महाराज. सुलवान सारवण्यापासून ते सगळं करावं लागतं. आता काय गॅस आल्यात म्हणा, ते काय सारवायला लागत नाही. कारण जुन्या काळामध्ये शाकाहारी जेवण देवाचा नैवेद्य करायचं झाला तर फार चोख वागायला लागतं. त्यानिमित्तानं हे सगळं सांभाळावं लागतं. एवढं चोखपणे ज्यानं जबाबदारी पार पाडलेली आहे त्याला जो फायदा लागतो तो असं मोकळं बसून राम राम म्हणायला मिळत नाही. म्हणून फार कष्ट करावं लागतं. कल्याण स्वामी महाराज गडावर
त्यांना समर्थांना एखादी कफाची व्यथा घडली, त्यांना छाती भरायची समर्थ रामदास स्वामींना. मग कल्याण स्वामींना काय झालं, खाली उरमोडी नदी आहे गडाच्या खाली, ती नदी जवळजवळ 5-7 मैल आहे म्हणतात, म्हणजे किती किलोमीटर आहे नेमकं माहिती नाही. आणि मग गडावर पाणी आणून द्यायचे, कारण गडावलं पाणी जे झऱ्याचं होतं ते पाणी उबट होतं, त्याचा वास यायचा आणि मग ते पाणी तब्येतीला ठीक राहिलं नाही, म्हणून नदीचं पाणी कल्याण स्वामी आणायचे. मग कल्याण स्वामींना हे पाणी आणायला लावल्यानंतर गडावरून खाली जाऊन एवढं पाण्याचा हंडा घेऊन यायचं, कारण समर्थांना आंघोळीला पाणी, पिण्याला पाणी आणि त्यांच्या देवपूजेला पाणी. आणि ते जवळजवळ 7 घागरीचा हंडा होता महाराज तो, एका खांद्यावर, आणि दुसऱ्या खांद्यावर त्यांची उत्तरीय वस्त्र, समर्थांची सगळी छाटी कमंडलू, सगळं काही धुयाची साधनं आणि देवपूजेची एक छोटीशी घागर असायची. हे महाराज 6-7 मैल ते वर घेऊन यायचे गडावरून, आणि मग त्यांच्या घामाच्या धारा नितळायच्या, अंगावरून ते सगळं भिजलेलं अंग बघून इतर सगळे शिष्य होते महाराज ते हसायचे. ह्या असलं काम हे ताकद आहे, याला ढोरासारखे म्हणून हा करतोय म्हणून चिडवायचे. कल्याण स्वामींच्या मनात काही नव्हतं महाराज, एक गुरुचं काम आहे, निष्ठा, अंतःकरणात पापाची अजिबात वासना नाही, तर मलाच हे कामं लावतात, मलाच हे करावं लागतं अशी अजिबात महाराज त्यांच्या अंतःकरणात भावना नव्हती. आणि मग नित्य नेमानं ते काम करायचे, आणि मग त्या कामामुळे त्यांच्या अंतःकरणात गुरूंच्या विषयी श्रद्धा उत्पन्न व्हायची, अंतःकरणात त्यांना बरं वाटायचं, त्यांचा देहही तसा दणकट देवानं दिलेला होता समर्थांच्या मारुतीयांच्या कृपेनं. आणि मग हे सगळं शिष्याने बघितलं, आणि एक दिवस शिवाजीराजे तिथं आले, छत्रपतीने बघितलं हे कल्याणाला हे जे काम लावलेलं आहे हे काम फार कष्टाचं आहे, त्यामुळे त्याला काहीतरी खाणं पिणं दिलं पाहिजे. त्यांना बोलणं बरोबर होतं शिवाजीराजांचं. तर मग त्यांना खाण्यासाठी काय काय दिला, खुराक जायचा, तर जवळजवळ रोज त्यांना एक 2.5 लिटर हरभऱ्याची डाळ दिली जायची. गुळ एक महाराज त्यांनी वर्णन केले 11 का 12 शेर गुळाचं माप दिलेलं आहे, आणि त्यांना साजूक 1/2 किलो तूप द्यायचं. हे एका वेळेला त्यांनी सकाळी काय करून खायचं, डाळ शिजवून ते घालून सगळं करून तो पुरण करून खायचं, गुळ डाळ आणि तूप. हे कशासाठी दिलं जायचं, खालून पाणी आणतात म्हणून. आणि हे खाद्य ज्यावेळी सुरू केलं कोठावळ्याकडनं, त्यावेळी इतर शिष्यांच्या पोटात दुखायला लागलं. म्हणजे आमच्यातही हीच परंपरा आहे महाराज, बुवाला दुसऱ्या पंक्तीला वाढायचा आणि सामान्य वारकरी दुसरीकडे जेवतात, तसं नाही करून चालणार. आणि महाराज त्या कल्याण स्वामींना हे खाद्य दिलेलं बघून काही शिष्यांना असं वाटलं, त्यांनी शिवाजीराजांच्याकडे तक्रार केली, हे समर्थांनी चुकीचं केलंय बघा म्हणाले, त्याला एवढी डाळ देतात, गुळ देतात, तूप देतात, आणि आम्हाला एकाच भाकरीवर भागवलं जातं, हे अन्याय नाही का हो? शिवाजीराजांना बरोबर वाटलं, त्यांनी समर्थांच्याकडे तक्रार केली, कल्याण स्वामीलाही असं काय करतात, खायला देता, हे चूक आहे असं त्यांना मनात वाटलं. आणि मग त्यांना मग एक टोपण नाव ठेवण्यात आलं, डाळ गप्पू म्हणून, डाळ खातो म्हणून, डाळ गप्प करतो म्हणून त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं, डाळ गप्पू. आणि मग डाळ गप्पू म्हणून चिडवायचे. समर्थांनाही काय कळेना, गडावर कोण डाळ गप्पू नावाचा माणूस आलाय का काय की, शिष्यातही काही कळेना, शिवाजीराजांनाही डाळ गप्पू कोण कळेना, कोणाला हे टोपण नाव चिडवतात काय वगैरे. मग शेवट काय झालं, समर्थांना लगेच त्यांनी ओळखलं, सर्वज्ञ होते महाराज समर्थ. आणि मग त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं. बाबा म्हणाले, उद्या दासोबोधाची मी थोडीशी परीक्षा घेणार आहे, याच सगळे आले. आणि मग छत्रपतींना बसवलं गेलं समोर, आपण सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. समर्थ म्हणाले, तुम्ही किती किती पारायण केली, हात वर करून सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, या देहानं 1111 पारायण केली. प्रत्येकाने महाराज अभिमानानं सांगायचं. एकानं उठला 108 पारायण केली, एकानं सांगितली 11,000 पारायण केली, कळसच करून टाकला. समर्थ म्हणाले, वा वा, तुझ्यावर मारुतीयांची कृपा आहे, रामाची रामरायाची कृपा आहे, तुझ्यावर पारायण झाली. इतकं हे सगळं आनंदानं सांगितलं सगळ्यांनी. आणि मग म्हणाले, ऐंसा सद्गुरू पूर्णपणे ही ओवी मला लक्षात येईना म्हणाले, मला जरा सांगा बघू. मग सगळे 11,011 पारायण करणाऱ्याला उठवलं. तो म्हणाला, 80 सद्गुरू पूर्णपणे हे लक्षात आहे, पण पुढचं लक्षात येईना. अरे मग 11,000 पारायण केली, तुला तर हे पाठ पाहिजे होतं, सांग पुढली ओवी. नाही सांगता आली. 108 पारायण करणाऱ्याला विचारलं गेलं, 1111 पारायण करणाऱ्याला, अनेकांना विचारलं, शिवबांना विचारलं, शिवबा तुम्ही सांगा. ते म्हणाले, मला राज्यकारभाराच्या तसदीतून मला हे वाचता आलेलं नाही, मला त्यांनी प्रांजळ कबूल केली, मला पाठ नाही म्हणून. आणि मग कल्याण स्वामीला बोलवा म्हणाले, कुठं आहे. त्यावेळी कल्याण स्वामी महाराज रामरायाच्या समोरच्या ओसरी सारवीत होते शेणानं. आणि मग बोलवल्या धावत शेणाच्या हातानं तसेच आले.
सगळे हसायला लागले. याला समर्थ बोलावतात आणि हा वेदळ्यासारखा असाच आलाय म्हणाले, याला हात तरी धुवून यायचे. म्हणजे गुरुवर केवढी निष्ठा बघा त्यांची. आले आणि मग समर्थाने विचारलं, कल्याणा ऐंसा सद्गुरू पूर्णपणे सांग बघू. ते सांगायला पूर्णपणे शब्द संपायला महाराज, ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कळसणी देहे विन लोटांगणे तया प्रभूषी. मग हा श्लोक कुठल्या समासातला, कुठल्या दशकातला आहे सांग म्हणाले. तर हे 3ऱ्या समासातला 7व्या दशकातली 10वी ओवी आहे असं ते स्पष्ट सांगितलं. आणि मग सगळे अचंबित झाले. 11,000 पारायण करणाऱ्याला ही ओवी माहिती नाही. आणि कल्याण स्वामी तर कधी वाचत नाही, दिसत नाहीत, कामच करतात कायम, कायम कामात मग्न आहे. आणि हा अस्खलित ओवीचा नंबर, समास, दशक सांगतो. आणि मग म्हणाले सगळ्यांनी पहा बघा रे म्हणाले, का दाबून असंच सांगतोय बघा कुठल्या समासात. प्रत्येकाने दासबोध काढला, बघितलं, अगदी तिथंच अचूक ओवी ही दिसली. आणि मग कल्याणाला आशीर्वाद दिले. समर्थ म्हणतात, तू किती पारायण केलीस एवढं यांना सांग म्हणाले. त्यावेळी समर्थ म्हणाले, तुम्ही शिवतर घडीत ज्यावेळी दासबोध सांगायला सुरुवात केली त्यावेळी मी लिहित होतो, त्यावेळीच एकदा मी वाचलंय, ते मी तुमचं कानावर ऐकलंय तेवढंच लक्षात आहे म्हणाले. याच्या पलीकडे मी दासबोध वाचलेला. मला एवढ्या करता सांगायचं आहे, ज्याने 11,000 पारायण केली त्यांच्यावर समर्थाने कृपा केली नाही. मात्र ज्यांनी गडावरली पूर्ण कामं केली त्यांच्यावर देवाची कृपा असते. म्हणून आहे हा संसार महाराज परमार्थाकरताच आहे. अवघाचे संसार सुखाचा करेल जर माऊली म्हणत असतील तर आपली मुलं बाळ, घरदार, ह्या गोष्टी हे ईश्वराचं रूप नव्हे का हो? मग ते कर्म टाकायचं आणि नको ते का बरं स्वीकारायचं? बरं तेवढं स्वीकारायचं, अंतःकरणात वैराग्य नाही, पण मग का उगाच फुकट श्रम करायचा? मला हे सगळं टाकून जायचं वैराग्य नसेल तर मी संन्यासाचं कशाला सोंग काढावं? म्हणून असोनी संसारी जिवे वेग करी, ठाईच बैसोनी करा एक शत. हे का बरं सांगितलं? आम्हाला असोनी संसारी परवडतंय, पण जिवे वेग कर परवडत नाही. करता आलं पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास आणि वैराग्य याच्याशिवाय महाराज परमार्थामध्ये प्रगती होणं शक्य नाही. म्हणून रात्रंदिवस आम्ही कर्म कमी समजायचं नाही. कर्मात एवढं सामर्थ्य आहे महाराज. म्हणून वाट्याला आलेलं कर्म करायचंच, नितांत सुंदर करायचं, कुणावर उपकार म्हणून बोलून दाखवायचं नाही. त्या कर्माची परतफेड ईश्वर चित्तशुद्धीद्वारे करत असतो. तोपर्यंत तुम्ही नाही थांबला तर महाराज मग तो निघून जातो. म्हणून नामस्मरण सुद्धा करत असताना माझ्या उद्धारासाठी, हे देवासाठी म्हणून महाराज, फारसं देवासाठी करायचं तर फार उच्च आदर्श पाहिजे त्याला, म्हणून आपल्या उद्धारासाठी. आणि मग ते जपायचं, किती कोट केलंय, किती लाख केलं हे जपत बसायचं, काही लिहित बसायची गरज नाही महाराज. ते काही जपायसाठी, लिहायसाठी, ग्रहदशा बदलावी याच्यासाठी नाही. आपण मुक्त व्हायचं आहे, आपण विचारानं मुक्त होऊ. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना. जीव भाव जगत भाव बाधय स्वात्मैव शिष्यते. हा जीव भाव जग कसं आहे याचा बाध करण्याकरता महाराज हे सगळे विचार स्वीकारावे लागते. ब्रह्म कायमस्वरूपी सत्य आहे, जगत नित्य आहे. कारण जे झालंच नाही, मला सांगा, भाजी केलीच नाही ती खारट झाली आहे म्हणायची कशी? जी भाजी झालीच नाही तिला खारट म्हणताच येत नाही. तसं जग वाईट आहे, झालंच नाही ते जग वाईट कसं म्हणतात? दोरीवर साप दिसला अंधाराच्या वेळेला, बॅटरी मारल्यानंतर कळालं हा साप नसून दोरीच आहे. मला सांगा तो साप गेला कुठं? मग जो आलाच नव्हता तो जाईल कुठं महाराज? असा विचार करावा. तसं आपल्याला अंतःकरणात रागद्वेष होतो, थोडासा क्लेश होतो, भांडणं होतात घरात. आम्ही सगळी संसारी माणसं आहोत. हे असं का सांगावं लागतं महाराज? हा तळातला परमार्थ आहे, पाया आहे, पाया भरावा लागतो चांगला. चित्तशुद्धी हा परमार्थाचा पाया आहे. आणि चित्तशुद्धी ज्याची दणकट झाली त्याला कितीही मजले परमार्थाचे उभा करता येतात. आणि ज्याची चित्तशुद्धी नाही ती माणसं कडेपर्यंत महाराज परमार्थ करतात, पण परमार्थाच्या नावाखाली काहीतरी दुसरंच करून बसतात, परमार्थ होत नाही. आणि परम म्हणजे अत्यंतिक हिताची गोष्ट, अर्थ म्हणजे जे साधायचं आहे ते निधान. असं ज्यांनी निधान साधलं ते फारसे कपड्यात रमत नाही, पैशात रमत नाही, धन धारा पुत्र यामध्ये रमत नाहीत. प्रेमाने व्यवहार करायचे महाराज. प्रेम वेगळं आणि मोह वेगळा, पत्नीविषयीचा मोह वेगळा आणि प्रेम वेगळं. योग्य त्यावेळी त्यांना दवाखाना करणं, योग्य त्यावेळी त्यांची मनधरणी करणं, हे सगळं करावंच लागेल. आणि हे करता 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 त्यातून ईश्वर भाव जागृत व्हावा, वैराग्य वाढावं. आमचे नाथ महाराज ग्रहस्थी होते का नाही हो? तुकोबाराया ग्रहस्थी होते, मुलं बाळं जन्माला होती. पण दुसऱ्याचं मूल वाळवंटात आलेलं बघितल्यानंतर महाराज पाय भाजणारं मूल त्यांनी काठीत घेतलं. ते कुणाचं आहे त्यांनी बघितलं नाही. हे ब्राह्मणाचं आहे का दलिताचं आहे का बैत्याचं आहे का पाटलांचं आहे नाही बघितलं त्यांनी. उचललं, घरला नेलं. त्याची आई अजून आली नाही तोपर्यंत महाराज त्यांना कपडे घातले, त्याला धुतलं, स्वतः आंघोळ घालून
अगदी गिरिजाबाईंनी त्यांनी दोघांनी त्याला आभूषणं घातली. अशा मुलाला कधी आम्हाला अलंकार घालता आले नाहीत, कोणाचं मुलं आम्हाला सांभाळायला भेटलं नाही. हरी पंडित लहान होते त्यावेळी हे सगळं केलं. आता ह्या मुलाचं थोडं काहीतरी करूया म्हणून नाथाने आनंदाने अलंकार घातले आणि मांडीवर घेऊन बसले. ती मुलं रडायचंच थांबेना. नाथाने घेतलं की थांबायचं, खाली ठेवलं की रडायचं महाराज. आणि मग त्याची आई शोधत शोधत आली आणि मग तिला सांगितलं, नाथाने तुझ्या मुलाला आत वाड्यामध्ये नेलेलं आहे. तिला अतिशय भीती वाटली, कारण एवढा मोठा महाराज भगवत भक्त, जातीनं ब्राह्मण आणि मी दलित, माझ्या मुलाला त्याने मांडीवर घ्यावं, हे पाप आहे म्हणाली. ती भीत होती माणसं जुन्या काळात, पापाला भीत होती महाराज. देवाला फारसं काही भेट नव्हती, पण पाप कर्म हे मानत होते. आणि मग अशा महात्म्यानं माझ्या मुलाला न्यावं, आनंदही वाटला अंतःकरणात, कारण अशा साधूजवळ माझं मूल बसलं याचा आनंद होता तिला, पण भीती वाटत होती धर्माची. आणि मग शेवटी नाथाने बोलवून नेलं वाड्यामध्ये आत आणि मग तिच्या मांडीवर बसलेलं ते अलंकार घातलेलं मूल बघितल्यानंतर तिला आनंद वाटला. मला हेतू इतकाच सांगायचा आहे की जे मूल दलिताचं आहे का कोणाचं आहे हे नाथांच्या अंतःकरणाला जरा देखील भावना शिवली नाही, असं आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणून हे विहित कर्म सामान्य नाही महाराज. हे विहित कर्माच्या गोष्टी फार फार फार, म्हणून आत्यंतिक पोचलेल्या माणसांची जी कृती आहे ती पायाभरणीपासून गेलेली आहे, घट्ट आहे. असा पाया भरताले ज्ञानोबा रायांना भिक्षेला गेल्यानंतर महाराज त्यांची जोडी फाडली, थोडासा त्रास दिला, त्यांना देखील अनावर क्रोध आला. ते ताटी लावून बसले. त्यावेळी मुक्ताईने सांगितलं, वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फुल झाला. दादा, तू जगत कल्याणाकरता आलेला आहेस, तू सामान्य मनुष्य नाहीस. तू जर असा रागानं ताटीत घालून लावून बसलास दार झाकून, तर म्हणजे जगाचं कल्याण कोण करेल? त्यावेळी हे तू टाकलं पाहिजेस. आणि मग महाराज त्यांनी त्या रागावर क्रोधावर विजय मिळवला. आता ते महाविष्णूच होते साक्षात. आणि मग त्यांनी जगत कल्याणाकरता महाराज आम्हाला ज्ञानेश्वरीसारखं हे सुंदर रत्न दिलं. ही तू काय, अशा महान विष्णूचा अवतार आहे, पण त्यांनी वारकरी पण जपलं. तुकोबा या महाविष्णू आहे, पण वारकरी पण जपलं, देवपणा बाजूला टाकला आणि त्यांनी हे आमच्याकरता लिहिलेलं आहे. त्यांच्या लिहिण्यावर विश्वास असला पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना. मी दीन आहे अशी भावना पाहिजे, गुरुवाक्यावर विश्वास पाहिजे, अशी कथा ऐकताना एकाग्र चित्त पाहिजे. म्हणून कोण सांगतंय कोण ऐकतंय हा भाव मनात न ठेवता आपण एक श्रोता आहे, आपण श्रवण चांगलं करायचं, केलेलं श्रवण चांगलं मनन करायचं, तेच तेच सतत चिंतन करत राहायचं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम. म्हणजे यात फेरबदल करायचे नाहीत. घरात सूट सवलत घरात आपल्याला द्यायची नाही, आपल्याला कधी सूट द्यायची नाही. नंतर आता कीर्तन ऐकून आलोय, आता जरा अर्धा तास टी व्ही बघतो, असं करायचं. नंतर मग ते ऐकलेलं सगळं टी व्हीतनं निघून जातं महाराज. म्हणून अशी सवलत आपल्याला कधीच द्यायची नाही. आता जरासा मोबाईल बघतो, आठवडाभर सप्ताह आता केलाय नाही, कायमचा रामराम करायचा. टी व्ही कायमची बंद करायची, वर्तमानपत्र कायमचे बंद करायची, शिव्या शाप तोंडातनं कायमचे बंद करायचे. शिव्या देऊन काय बदल होणार आहे? आपल्या मुलाचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, ऐकत नाही, पाया पडून सुद्धा ऐकत नाही. आता मर्यादा संपली, आता पांडुरंगा तूच काय काय बदल करायचा ते कर. समजूत पटणं हे त्याचं भाग्य आहे. पटत नसेल तर आम्ही काय करणार? याचा अर्थ कर्तव्य म्हणून त्याला शिकवायचं, नको ते विचार त्याच्याकडून करून पटवायचे चांगले विचार, पण फार अपेक्षा धरायच्या. अपेक्षा भंगाचं दुःख जास्त आहे, म्हणून कोणाकडून फारशी अपेक्षा करायची नाही. महाराज आमच्या सुदामदेवांना पत्नी सांगते, तुमचा मित्र राजा आहे द्वारकेचा, मागायला जावा काहीतरी देतील ते. यशोधरा ते सांगते, सुदाम म्हणतात, हे बघ, मागणी करण्यानं प्रेम नष्ट होतं, मित्रत्वाचं नातं नाहीच होईल. तो माझा बाळपणीचा मित्र आहे, जगाचा मालक आहे, नाही मागणार म्हणाले, मी त्याच्याकडे हात पसरणार नाही. निदान जाऊन तर बघा. मला असं सांगायचं आहे, न जाणाऱ्या सुदाम यांना शेवटी महाराज मोठभर पोहे देऊन घालवण्यात आलं. सुदामदेवांना गरज नव्हती सोन्याची, त्यांना नगराची गरज अजिबात नव्हती. अंतःकरण त्यांचं फक्त कृष्णाच्या मैत्रीनं भरलेलं होतं. देवाला द्यायचंच होतं तर त्यानं महाराज प्रारब्ध क्षय करून भरपूर दिलं, पण अशी याचना न करणारं मन असलं पाहिजे, याला पूर्वतयारी म्हणावी. देव अशी ज्याची तयारी आहे त्याला महाराज यश देतो. यश कोणाला तरी सहज मिळतं का हो? नाही मिळत महाराज यश. आणि मग यश मिळाल्यानंतर आम्हाला असं वाटतं परमार्थासाठी असं फार कष्ट. काही नाही, भक्ती ही कठीण आहे. सुळावरली पुढे आहे. कशी पुढे आहे ती? सुळावरली चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदिनाचे. बरोबर आहे. आपल्याला ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा वाईट क्रोध येतो, नको वाटतं, त्यावेळी आम्ही एखाद्याला घालून पाडून बोलतो, त्यावेळी आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. इथं चणे खावे लोखंडाचे, इथं त्रास आहे महाराज. आम्ही दुसऱ्याला ज्यावेळी शिवाय द्यायला उद्युक्त होतो त्यावेळी कळायला पाहिजे, मी करत आहे हे चुकीचं करत आहे, आता मी शांत राहिलं पाहिजे, मनाला शांत करता आलं पाहिजे. असं मन ज्याला शांत करता आलं त्याला मनोनिग्रह म्हणायचा. ज्याला मन शांत करता आलं
त्याला महाराज परमार्थ लवकर फलद्रूप होतो. कुठेही जा तुम्ही. महाराज आम्ही लग्नाभरडाला गेलं तर आम्ही विसरतोय, तिथली गाणी ऐकली तर मन चंचल होतंय, तिथल्या पै पाहुण्यांचे कपडे बघितले तर माझा मालक काय, मी कुठं मला दिली या, माझं काम काय, मी कशाला आलं, हे विसरतंय माणूस. मला सांगा, वऱ्हाडातल्या मुली वऱ्हाडातल्या माता भगिनी बघून माझी पत्नी मी विसरून चालेल का हो? हे कितपत योग्य आहे? हे काही सांगायचे विचार नाहीत महाराज, कनिष्ठ विचार आहे, ते घाणेरडे विचार आहेत. मला संसार, माझं लग्न झालेलं आहे, मी एक गृहस्थी आहे, मी पाहुण्यांच्या संबंधाने निमित्त आलेलो आहे, माझं काम अक्षता टाकण्याने जाणं आहे. त्यांच्या संदर्भात कशाला नाचत बसायचं तिथं? अक्षता टाकल्या दिल्या. असा व्यवहार महाराज मोजका करता आला पाहिजे. संसार देखील मोजका करता आला पाहिजे. आपला व्यवहार असा अंतःकरणपूर्वक मोजका करता आला की दुःख होत नाही. फार आम्ही मनावर लावून का घेतो, तर आम्ही ओढून घेतलेलं आहे ते. म्हणून आमचे गुरुजी सांगतात बघा दृष्टांत, घरामध्ये दूध तापवण्याकरता ठेवतात का उत्तू घालवण्याकरता? तापवण्याकरता. मग प्रत्येकाच्या घरात एक एक दिवस उत्तू गेलंय का नाही? मग उत्तू का जातं? ते लक्ष नाही म्हणून. लक्ष नसलं की उत्तू जात आहे. याचा अर्थ काय? आमचं देखील कधी कधी तरी उत्तू गेलेलं. मग माझ्या गळ्यात माळ आहे म्हटलं, मी दुसऱ्याच्या वरातीत जायची काय गरज आहे? वरातीत गेल्यावर मला काय प्रवचन कर म्हणतील? ती ओढून घेणार, ती नाचवणार. मग सांद ढिलं करून घेण्यापेक्षा, तिथनं पळून जाण्यापेक्षा जायचंच नाही घरातनं, गाणंच त्यांचं ऐकायचं नाही. वरात कशी असते माहिती आहे? एखाद्याला म्हणायचं बाबा फोटो काढा आणि आणून दाखवू मला कशी कशी होते. फार मन अडकायचं नाही, फार कशात रंगायचं नाही. माणसं कल्पनेनं रमलेली असतात. साखरपुड्याला जायचं तर तिथं असं असेल, ती नवरी असेल, नवरा असा असेल. काय नसतंय महाराज. इथं इंद्राचा संसार सुद्धा नाशिवंत आहे, ब्रह्मदेवाचा संसार सुद्धा नाशिवंत आहे. मग सामान्य मरक्या जीवांचा कसा असेल होतो, असं कळवून घ्यायचं. फार रमायचं नाही, फार रंगायचं नाही. आपल्या अपेक्षा कमी करायच्या. प्रत्येकाकडनं अपेक्षा करू, घडेल तेवढी सेवा करूया. परमार्थात महाराज पांडुरंगाची सेवा करावी. घर बसल्यात जिवंत महाराज जेवढे जेवढे आपले विभूती आहेत समोर, त्यांची सेवा करता यावी. इतर सेवा काय आपल्याला करता येईल नाही असं नाही, पण माणसाचं सौजन्य मात्र कुणाला आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्याशीले अवगुण जयावाच्या. दुःखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. कुणाला दुःखेल असं महाराज अंतःकरणाला शब्द सुद्धा लागू द्यायचा नाही. म्हणून हे एवढं इतकं अगाध ज्ञान आहे महाराज, हे सामान्य माणसाच्या अखत्यारीत अजिबात नाही आहे. भगवान शंकराचार्यांना आपले शिष्य म्हणतात, आमचे गुरु इतके ज्ञानी आहेत की आम्हाला सगळं ते तत्वज्ञान सांगतात. शंकराचार्यांना वाईट वाटलं. ते म्हणाले, माझ्या शिष्याना भ्रम झालेला आहे, यांना आता पटवून गेलं पाहिजे. सगळ्या शिष्यांना घेऊन ते गंगेच्या काठाला गेले. गंगेत उतरले आणि गंगेतल्या पाण्यातली पळी बुडवून पाणी वर काढलं आणि शिष्यांना सांगितलं, हे बघा, ह्या नदीतलं पाणी मी ह्या कशात घेतलंय? म्हणाले, पळीत घेतलंय. या पळीत जेवढं पाणी आहे तेवढंच मला ज्ञान आहे म्हणाले. या नदीत पाणी आहे तेवढं पळीत पाणी नाही. पळीत जेवढं पाणी आहे तेवढंच मला ज्ञान आहे, आणि इतर राहिलेलं ज्ञान या नदी एवढं व्यापक आहे, ते ज्ञान मला अजून लाभलेलं नाही. भगवान शंकराचार्य जर असं म्हणत असतील, माझं ज्ञान तोकडं आहे, पळी एवढं आहे, तर आम्ही केवढं मिरवायला पाहिजे हो? म्हणून परमार्थामध्ये कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, प्रत्येकानं आपापली हद्द ओळखावी, आपापली योग्यता ओळखावी. उपदेश कोणाकरता आहे? आपण आमच्या करता आहे. आम्ही लावून घेतला पाहिजे अंतःकरणावर आणि असा अभ्यास करत राहायचं. वैराग्य वाढतच राहील महाराज. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये प्रत्येक संतांचं जीवनचरित्र बघा, जिजाईंचं जीवनचरित्र बघा. जिजाई आहे त्या संसारातला थोडासा भाकरी तुकडा, थोडंसं पाणी घेऊन तुकोबारायांना प्रसन्न करतात. त्या का कुठं मागायला जात नाहीत. त्या धनाढ्य कुळवंत म्हणजे आप्पाजी गोळवे म्हणून पुण्याचे मोठे सावकार होते महाराज. त्यांची मुलगी आहे ती ज्येष्ठ. कोण? जिजाई, तुकोबारायांची पत्नी. तिला असं वाटलं नसतं, माझ्या नवऱ्याकडं काही मिळत नाही, माझ्या बाबाकडून थोडंसं आणावं असं वाटलं नसेल. पण तिला माहिती होतं तुकोबारायांना हे पटत नाही. माझ्या मालकाला माझ्या वडिलाकडून काय किंवा गावातून काय कुणाकडून आणून संसार मागितलेला पटत नाही, असा स्वभाव जिजाईंना माहिती होता. म्हणून ते आहे त्याच संसारातलं थोडंसं असेल तेवढंच नेऊन देत होत्या, आणि तेवढ्या जेवणावरच महाराजांचं महाराज पोट भरत होतं. म्हणजे जिजाईंचा हात सामान्य असेल का? एका ब्रह्मलीन झालेल्या महापुरुषाची भूक भागवायचं सामर्थ्य तिच्या हातात होतं. ती सामान्य माऊली नव्हते, तुमच्या आमच्यासारखे नव्हते. त्यांनाही तो बोध होता.
त्यांनी दिलेला एक तुकडा अमृतासारखा होता. तुकोबारायांच्यासारखं जीवन त्या सांभाळत होत्या. केवढी योग्यता असेल. म्हणून कुणाची योग्यता उगाच ग्रंथ वाचतोय म्हणून गुरु महाराज चांगला असं नाही म्हणायचं. महाराज असे अनेक लोक आहेत की न सांगता मागं काम करत आहेत. या जगामध्ये असे अनेक झाकलेले लोक आहेत. कोण कोणासाठी काम करत आहे, कोण कोणासाठी काम करत आहे, कोण कोणाचं अश्रू पुसत आहे, कोण कोणाचं महाराज संसारी काम करत आहेत, कोणाच्या अडचणीला धावून जातात लोक. हे सुद्धा एक परमार्थाचं काम आहे. म्हणून कर्माचा व्याप मोठा आहे. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा. आणि हीच परमसेवा माझं सर्वात्मकाची, हीच ईश्वराची सेवा आहे. असा व्यापक ईश्वर आहे. म्हणून विराट स्वरूप आहे ते कर्माचा देव. कर्मातला मोठा देव विराट स्वरूप आणि भक्तीतला देव अंतःकरणात असलेला तो आपण प्रकट करायचा. मग बाहेर आहे ही तोच देव आहे, आत आहे ही तोच देव आहे. देव कुठं वेगळा नाही. वेगळा आम्ही आमच्या कल्पनेनं मानलेला आहे. वास्तविक ती कल्पना जाण्याकरता आम्हाला ही पूर्वतयारी करावी लागेल. पूर्वतयारी म्हणजे आम्हाला छाटून घ्यावं लागेल, थोडंसं तापवून घ्यावं लागेल, कष्ट करावे लागतील. तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त. हे असं अंतःकरण प्रत्येकाला तापवूनच घ्यावं लागेल. फार त्रागा करून घ्यायचा नाही. आणि एका जन्मानं जर हे साध्य होत असेल तर महाराज मग कशाला उगाच नाही ते स्वीकारत बसायचं. क्षणभरी आम्ही सोसले वाईट, साधिले अवीट निज सुख. एक जन्म परमार्थासाठी काढूया. अविनाश सुख आपल्याला लाभत असेल तर का बरं याच्या नको त्या गोष्टीकडे मागं लागायचं. म्हणून आम्हाला मुक्ततेसाठी प्रवास करायचा आहे, हे अजिबात विसरायचं नाही. ज्ञानोबा सांगतात हे त्याच्यापुढे उदाहरण दिली. पै आघवाची भोगेशी पतिव्रता क्रीडे प्रियशी की तयाची नामे जनशी तपेतिया केली. एखादी पतिव्रता आपल्या पतीची सेवा करून जर महाराज घर बसल्या त्याची परिचर्या करत असेल तर ती ईश्वराची महान पूजा आहे. तिनं ते कर्म टाकून दुसरं करायचं नाही. महाराज अनुसया मातेनं कोणत्याही देवाची पूजा केली नाही. महान सती होत्या त्या. देव तिच्या दारात आले. महाराज देवाने नमस्कार करावा हे सतीचं स्वतंत्र सामर्थ्य आहे. साध्वी पतिव्रता आणि सती पतिव्रता भेद आहे. अनुसया माता पतीला दैवत मानत होत्या, सीता माता पतीला दैवत मानत होत्या. आणि पती दैवत मानून आणि ईश्वराला दैवत मानणं ह्या साध्वी पतिव्रता म्हणतात. त्या वेगळ्या आहेत. म्हणजे इतकं सामर्थ्य होतं. पतीशिवाय दैवतच नाही या जगात मानणं. रेणुका माता होत्या महाराज. पती हेच आपलं दैवत आहे. एवढं सामर्थ्य. आणि मग असं ज्यांनी पतीची सेवा केलेली आहे त्याला धर्म मोठं फळ देतो महाराज. रेणुका मातेच्या अंगावर वासुदेवानंद टेंबे सरस्वती सांगतात 3.5 कोटी केश दिदले त्या पतिव्रतेस. 3.5 कोटी केस असतात असं शरीरावर वर्णन आहे धर्मशास्त्रामध्ये केलेलं आहे. एका एका केसासाठी कोटी कोटी वर्ष ती पतिलोकामध्ये वास करेल. एवढा त्यानं पातिव्रत्य धर्म सांभाळलेला आहे. ज्यावेळी त्या सती गेल्या, जमदग्नींना ज्यावेळी मारलं सहस्रार्जुनाच्या मुलांनी, त्यावेळी दहन करण्यात आलं सह्याद्री पर्वतावर. परशुराम स्वतः कावडीत बसवून घेऊन त्यांना गेले. आपल्या वडिलांचं शरीर घेऊन गेले. आणि मग रेणुका माता जिवंत राहिल्या मागं. आणि मग ज्यावेळी दहन करणार त्यावेळी त्या सती गेल्या. सती जात असताना एका एका पावलाला महाराज हजारो कोट्यावधी अश्वमेध निर्माण व्हावेत एवढं पुण्य तिच्या पायाला निर्माण झालं असं टेंबे स्वामी वर्णन करतात. मला सांगा एवढं अगाध पुण्य जर चांगल्या वागणुकीत असेल तर आणि परमार्थ याच्या वेगळा दुसरा काय असू शकतो. म्हणून आपल्या आता जे कर्म वाटणीला आलंय ते अचूक करता आलं पाहिजे. बघा ती ईश्वराची कृपा म्हणायची. फार फार काय त्यामध्ये नाही. कर्णानं दान देऊन महाराज ऐश्वर्य कीर्ती मिळवली. अनेकांनी सेवा करून कीर्ती मिळवली. अनेकांनी यमधर्मानं खरं बोलून कीर्ती मिळवली. सत्य कोण बोलेल तर धर्मराजा बोलेल. एवढं सामर्थ्य होतं त्यांच्यामध्ये. कर्णाला देखील महाराज अगदी कर्ण भानुमती फिरत जात होत्या म्हणे, दुर्योधनाची पत्नी. नदी काठाला जात असताना कर्ण तिथून रथातून चालले होते. त्या कर्णाला एका ब्राह्मणानं थांबवलं. ब्राह्मण याचना करायला लागला. महाराज म्हणाले माझ्या मुलीच्या लग्नाकरता किंवा माझ्या संसाराकरता पैशाची जरुरी आहे आणि मला आता काहीतरी दिलं पाहिजे. कर्ण संध्येकरता चालले होते. अंगावर काहीच सोनं नाणं नव्हतं. खाली उतरले महाराज आणि भानुमतीच्या गळ्यात हात घालून तिच्या सोन्याचे दागिने तोडलेले त्या ब्राह्मणाला दिले. भानुमती म्हणजे काही सामान्य नाही, दुर्योधनाची पत्नी. तिला राग आला, क्रोध आला. ती तशीच गेली आणि रागानं आपल्या पतीला सांगते दुर्योधनाला की हा तुम्ही कर्ण अंगदेशचा राजा मित्र म्हणून जवळ घेतला, पण याची मजल इतकी गेली की माझ्या गळ्यात यांनी हात घालावा. हे योग्य आहे का? एका पतिव्रतेच्या गळ्याला हात लावावा का यांनी? दुर्योधनाने विचार केला. कोण होतं कर्णासमोर? तर एक ब्राह्मण आलेला होता. मग दुर्योधनाने सांगितलं काय पाहिजे होतं त्याला.
तर त्याच्या मुलीच्या लग्नाकरता त्यानं काहीतरी पैसे होते. नशीब समज म्हणाले, त्या ब्राह्मणानं जर पत्नी मागितली असती तर तुलाच उचलून दिली असती त्यानं. नशीब समज सोन्यावर भागलंय, आता फार काही बोलू नको. महाराज कर्णाला असा स्वभाव होता, मागायला कोण आलंय आणि थांब असं तो म्हणत नव्हता. म्हणून देवानी परीक्षा घ्यावी. एका एका आदर्श व्यक्तिमत्वात एक एक गुण लपलेला आहे. म्हणून यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या 6 गुणांनी भगवान परिपूर्ण जरी असला तरी यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगांती फाकविली. सांगतात की ज्ञानोपदेशिला चतुरानंद, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखाते बोधून ब्रह्मसनातन पावविला. शुकाचार्य वैराग्यानं प्रसिद्ध झाले, यश मारुतीरायांना दिलं. मारुतीरायांनी एवढी सेवा केली महाराज, कधी त्यांनी मी केलं असं म्हटलं नाही. पण सेवा हे कर्म आहे महाराज. आपलं घरातलं देखील हेच कर्म मानायचं. रामदूत म्हणून त्यांनी काम केलं, कधी आपली शेती फारशी निरवली नाही. आणि अशा मारुतीरायांचा सत्कार करण्याकरता ज्यावेळी महाराज सभा भरवली त्यावेळी सगळे सत्काराला लोक उभे होते. एवढ्यात आश्चर्य काय की मारुतीरायांना शोधून आणावं लागलं. आम्हाला सत्काराला सांगितलं तर आम्ही पुढं असतोय हजर महाराज. अशी सत्काराची गोटी काही ज्ञानोबारायांनी सांगावं. सत्काराची अपेक्षा असू नये, हे मी केलं असं म्हणू नये. म्हणून अगदी घर बसल्या प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. चांगलं महाराज भाजी चांगली केली असं म्हणणं सुरू का अवकाश, छातीवर हात ठेवून मी केली म्हणून बायका बाहेर येतात जेवणाच्या खोलीतून. हे मी असलो की स्वयंपाक असा चांगला होतो आणि अमुक हिनं केलं की काही मापात नसतं, सरळ नसतं, चहा सुद्धा सरळ करत नाही. मला सांगा, म्हणजे मी करतो ही भावना राहते प्रत्येक गोष्टीत. हे राहता कामा नये. कर्म करायचं, केलेल्या कर्माची पावती लोक देतात. माणसं ओळखतात मला. ज्या घरात 40 वर्ष तुम्ही काढलेले आहेत, कुणी चहा केलाय लगेच ओळखतात माणसं सुद्धा. अमुक कुणी चहा केला की दूध घालतात जास्त, कोण कमी घालतंय माहिती असतं प्रत्येकाला. बोलून कोणी दाखवायचं नाही, मी केलं असं म्हणायचं नाही. मन केल्याशिवाय राहायचं नाही. करत करत राहायचं, वाचन करत राहायचं, अभ्यास करत राहायचा, शेती करत राहायची. कधी पाऊस लागेल, कधी नाही लागेल, कधी पिकेल, कधी नाही पिकेल. महाराज उघडी बुडकी शेती टाकत नाही शेतकरी, तसं आम्ही देखील अभ्यास अजिबात सोडायचा नाही. रोजच्या रोज वाचत राहूया, करत राहूया. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च त्रह्यते. वैराग्य येण्याकरता आम्हाला हा अभ्यास करावा लागेल. म्हणून अभ्यास विठ्ठल विठ्ठल नामाचा करूया, बरोबर ही साधनाही करूया. आणि आपल्या वाटणीला आलेलं कर्म मात्र अजिबात चुकवायचं नाही. कोण बोलवलं महाराज भावी जायचं, वेळ काढायचा. ती देवाने दिलेली संधी असते महाराज. असं का म्हणतात? रस्त्यावर उचलू लागायला तुम्हाला ज्यावेळी माणसं बोलत असतात त्यावेळी काय रस्त्यावर दुसरी माणसं नसतात का हो महाराज? आता मी आदरानं सांगतो, मी काय वाईट नाही. रस्त्यावर मी कीर्तन सांगतेल्यापासून मला कोण उचलू लागायला बोलवत नाही. माणसं म्हणतात हा महाराज आहे, कसं बोलवायचं. अगदी बायका सामान्य असतात, एवढा धर्म सांभाळतात लोकांना. मला असं वाटतं त्यावेळी एखाद्या मोठ्या कीर्तनकारापेक्षा, प्रवचनकारापेक्षा त्या सामान्य माऊलीची भावना अतिशय उच्च असते महाराज. तुम्हाला उचलू लागायला बोलवणं हे वाईट वाटतं त्यांना. पाप वजं उचलायला लावणे का, देवाचं काहीतरी करतात, ही भावना त्या माऊलीची आहे. आणि मग आम्हाला ही भावना कळू नये का हो? एवढं जर सामान्य माणसं सांभाळत असतील, म्हणजे परमार्थ ही व्यापक जगायची भूमिका आहे, परमार्थ सांगायची भूमिका नाही. असं जगता आलं पाहिजे. आपण तुम्ही जाऊया, तुम्ही सगळी विचारी माणसं आहात म्हणून हे विचार समोर मांडायचे. हेतू काय इतकाच की ज्ञानोबारायासारखा महात्मा म्हणतो, स्वे स्वे कर्मण्याभिरत या श्लोकावर, हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य ओलावा, हेच परमसेवा सर्वात्मकाची. जसं पतिव्रता एकनिष्ठ राहून पतीची सेवा करते, तसं देवच हेतू ठेवूया. आणि आपण या संसारात वाट्याला आलेली कर्म निवांत करत, आनंदानं दुःख परित्याग करत करत येईल ते कर्म सोसतच राहायचं महाराज. अनेकांनी महाराज आमच्यासाठी कष्ट घेतलेलं आहे, त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. सावित्रीबाई फुलेंचे आहेत, कर्मवीर भाऊरावांचे आहेत, महात्मा फुलेंचे उपकार आहेत. शिक्षणासाठी त्यांनी दारं खुली केली. हे सामान्य कर्म नाहीत, अफाट मोठी कर्म आहेत महाराज. यातही पुष्कळ सामर्थ्य भरलेलं आहे. म्हणून त्यांचं जीवनचरित्र अभ्यासूया. मोठ्या मोठ्या संतांचे जीवनचरित्र घर बसल्या वाचूया. श्रद्धा वाढत जाते. वाचायला पाहिजे महाराज, वाचल्याखेरीज कळत नाही. बाळूमामांचं चरित्र वाचूया, धनकोडीकर महाराजांचं वाचूया, समर्थांचं वाचूया. वाचलं, मुलांना वाचायला द्यायला पाहिजे. मुलं आस्तिक श्रद्धावान व्हायला पाहिजेत. श्रद्धा कुठकासना बसली पाहिजे. श्रद्धा सगळीकडेच ठेवायची, पण समर्पण मात्र पांडुरंगाच्या पायावरच ठेवायचं. सगळ्यांना प्रेमानं बोलवायचं. पण महाराज एखादी पतिव्रता प्रत्येकाना भाऊ धीर समजून प्रेमानं बोलत असते, पण नवऱ्याविषयी मात्र ती समर्पण भावनेनं वागत असते. नवऱ्याविषयी ऐक्य,
आणि जगाविषयी मात्र विभक्त ठेवायचं आणि श्रद्धेनं बोलायचं. असा व्यवहार करत राहूया. देवाची सेवा अशीच करता येते. देवाची सेवा मूर्तीपूजा करून होत नाही, देवळात जाऊन होत नाही. देवळात जावावं, समाधानासाठी जाऊन बसावं, ऐकावं, पण व्यापक स्वरूपात आपल्याला आपली पूजा करता आली पाहिजे. ही पूजा माऊली त्या काळात सांगतात. आणि माऊलींचं वय किती आहे सांगा? म्हणून देवानं दिलेला आम्हाला प्रसाद आहे असं समजूया, त्यांची आज्ञा जीवा पाडपाडूया आणि आपला आपण उद्धार करूया. आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धरी, आपण या न्यायानं कर्मावरला कुणाचंही महाराज श्रद्धा ढासळू द्यायची नाही. जो जो कर्म करत आहे ते कर्म त्याच्या उद्धाराकरताच आहे असं समजायचं. कोणतंही कर्म कठीण नाही, कोणतंही कर्म सोपं नाही, कोणतंही कर्म हलकं नाही, कोणतंही कर्म निकृष्ट नाही. वाट्याला आलेलं कर्म करणं ही ईश्वराची पूजा, हे लक्षात ठेवून आपण वावरूया. आणि असाच आम्हाला मुक्तीपर्यंतचा प्रवास ब्रह्म परमात्म्यानं बळ द्यावं, विवेक वैराग्य वाढावं, सारासार विचार वाढावा, शिवा मागणी करून शिवेच्या माध्यमातून विनवणी करतो आणि शिवेला विराम देतो. कुंडली कवरदार